भस्मवटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण भगवान परमात्म्याचे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त असणारे आणि कारागिरामध्ये कुशल असणारे नरहरी सोनार यांचा सेवेकरता निवडलेला 4 चरणाचा अभंग महादेवाच्या शृंगाराचं वर्णन करणारा विठ्ठला। सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा पर्याय तो म्हणजे असा। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदादा कैवल्य ज्ञान चक्रवर्ती ज्ञानांचे राजे योग्यांची माऊली समाधीधन अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय परमार्थ समुद्रामध्ये व्याप्त असणारे श्री संत तुकोबाराय आदी करून परिसरातून उपस्थित असणारे आमचे सर्व गुणीजन गायक मंडळी आणि ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला असे आमचे आदरणीय गंगाधरजी महाराज तसेच आमच्या सोबत गायनाला साथ करणारे आमचे दीपक महाराज समसापूरकर आणि आमचे गुरुबंधू भाऊराव महाराज आळतकर आणि तुम्ही सर्व श्रोतृ वर्ग। आता तुम्ही म्हणता महाराज तुम्ही सगळ्याची नावं घेतले 2-3 जणांचे नाव राहिले। मी नेहमी सांगत असतो महाराज शक्यतो नाव घ्यायची काय गरज लागत नसते का कर्तव्य जर चांगलं असेल तर बाबा नाव ऑटोमॅटिक निघत आहे। हो आजही बघा तुम्ही 750 वर्ष पूर्ण झाले 350 वर्ष पूर्ण झाले कोण्याही लहान लेकराला फक्त 0 टॉप दाखवा आणि त्याला विचारा बोलणारा जर व्यक्ती असेल बोलणारा जर लहान मुलगा असेल आणि त्याला फक्त 0 टॉप दाखवायचा ते लगेच काय म्हणतंय शिवाजी महाराज। तलवार बघितली काय म्हणतंय शिवाजी महाराज का कारण माझ्या राजाचं कर्तव्यच असं की लहान मुलगा सुद्धा लहान मुलाला सुद्धा कळते शिवाजी महाराज कोण होते। हो अरे ढाल तलवार करतीला तलवार म्हणतात ढाल तलवार करतीला तलवार म्हणतात। महाराष्ट्रात एकच राजा झाला त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात। शिवाजी महाराज टाळ्या आणल्या असतात वाजवासोबत। हो आपले कीर्तन काय उशिरा नाही वेळेवर सुरू झाले। ज्यावेळेस एखादं चांगलं वाक्य वाटलं असेल त्यावेळेस बिनधास्त टाळी वाजवायची वाजवायला जर त्या टाळ्या ही राजांचं कर्तव्य म्हणून नाव घ्यायची गरज नाही। आणि असा हा भव्य दिव्य कारण 1 दिवसाचा सप्ताह म्हणजे 1 दिवसाचा कार्यक्रम तेवढा चांगला नसते पण इथं आल्यावर कळालं की भरपूर पब्लिक आणि चांगली भरली नाही तर बऱ्याच ठिकाणी काय होतंय भला मोठा मांडव आणि ऐकायला 5च पांडव मग उपयोग नाही। पण ज्यांनी हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे करतात आमचे आदरणीय बालासाहेब महाराज साबळे अत्यंत आठासाने ते म्हणजे आमचे वडील करीत होते वडला पारंपरा ही परंपरा चालू आहे महाराज परत द्यावे तेवढे धन्यवाद कमी विठाला। समाजामध्ये जीवन जगत असताना महाराज मी नेहमी सांगत असतो बाकीचे लोक मोठे करण्यापेक्षा आता सध्या काळाची गरज आहे आपले माणसं मोठे करायची गरज आहे महाराज। पण झालं कसं आपला जवळचा माणूस आपला त्या ठिकाणी गावातला माणूस माणसाला ओळखता येत नाही माणसं काय करायला लागले दुसऱ्या माणसाला मोठं करण्याच्या नादामध्ये लागले महाराज। हो मी नेहमी सांगत असतो एका घरामध्ये काम करत असताना एका मोलकरीला एक बारका असा त्या ठिकाणी हिरा सापडला। हो हिऱ्याची किंमत जर विचारली तर हिरा हा 1 कोटीचा असतो आणि केवढा असतो फक्त ज्वारी एवढा त्याची किंमत 1 कोटी। तो हिरा 1 कोटीचाच हिरा आहे। ती मोलकरीण काम करत असताना तिच्या मुलीला तो हिरा सापडला तिने तो हिरा उचलला आणि सांगितलं आई हा हिरा बघ मला सापडला। आईला वाटलं हा हिरा म्हणाव तर आपल्याला घराच्या बाहेर नेता येत नाही म्हणून आईने सांगितलं बाळा हा हिरा नाही ही गारगोटी आहे। हातात घेतला आणि खिडकीच्या बाहेर फेकून दिला का काम झालं की घेऊन जाता येतं। काम आपटलं आणि बाहेर आली रस्त्यावर उचललेला तो हिरा उचलला पुसला आणि आपल्या पदरात टाकला सरळ गेली सोनाराकडे आणि सोनार दादाला म्हणाले सोनार दादा हा हिरा घ्या आणि मला काय करा या हिऱ्याची मोबदला द्या। सोनारानं त्या बाईकडे पाहितलं आणि हिऱ्याकडे पाहितलं आणि कळालं सोनाराला हिला हिरा सापडलाय पण हिची गंमत करू। सोनार दादा म्हणला मावशी तुम्हाला कोणतरी फसिले हे बांगडीचा तुकडा आहे काचाचा तुकडा आहे फेकून द्या
त्या सोनारा ज्या अर्थीनं फेकलाय त्या अर्थी हा खोटा आहे. ती पण निघून गेली. सोनार दादा दुकानातून उठला, सरळ गेला, तो हिरा उचलला आणि आपल्या दुकानात ठेवला. पण सोनाराला वाटलं हा हिरा लवकरात लवकर हिऱ्या पारख्याकडे न्यावा. तो हिऱ्या पारख्याकडे धावत गेला आणि हिरा पारख्याला म्हणायला लागला, हे घ्या हिरा आणि मला पैसे द्या. हिरा पारख्यानं सोनाराकडे पाहितलं आणि म्हणला याची गंमत करू. मला सोनार दादा तुम्ही एवढे चांगले हिरा पारखे असून तुम्हाला लोकांना फसिलं गड्या. म्हणजे कस काय? अहो म्हणले काचाचा तुकडा आहे. सोनारानं सांगितलं ठीक आहे, मी फसलो ना, मी बी असंच घेतलेला आहे म्हणला. आणि तो हिरा त्या सोनाराच्या देखत त्या हिरा पारख्यानं कचरा कुंडीत टाकला आणि निघून गेला. सोनार निघून गेला. हा हिरा पारखी तडदिशी उठला आणि कचरा कुंडीच्या डब्यामध्ये हात घातला. टाकला होता एक हिरा आणि हात घातल्याच्या नंतर त्याच्या हातेला 2 हिरे लागले. ते बी कसे? त्या एका हिऱ्याचे 2 तुकडे झाले. हिरा घेतला आणि हिऱ्या पारख्यानं आपल्या आयरणीवर ठेवला आणि महाराज कळालं हा असली आणि ओरिजिनल हिरा होता. पण ओरिजिनल हिरा असून हा तुटला कस काय? विचार करू लागला. हा जर तुटला तर तुकाराम महाराजाच्या गातातलं प्रमाण काढून द्यावं लागेल. का? कारण ओरिजिनल जो हिरा असतो ना तो कधी तुटत नसतो महाराज. हो, हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जो घरी, तोची मोल पावे खरा आणि करणीचा होय तुरा. असा हिरा असताना तुटला कस काय? या हिऱ्यालाच विचारू. हिऱ्याला विचारा म्हणला, हिरा दादा खरे तुम्ही तुटले कस काय? हिऱ्यानं उत्तर दिलं, सांगितलं हिरा पारखी का तुटलं सांगू का? म्हणे का तुटला? अहो पहिल्या सुरू माझी भेट त्या मोलकरीला झाली, पण तिचा माझा परिचय नाही. तिनं मला रस्त्यावर फेकून दिलं, मला काही दुःख वाटलं नाही. नंतर मी सोनाराकडे आलो. सोनाराला फक्त सोन्याची किंमत माहिती आहे, माझी किंमत माहित नाही. त्यानं मला रस्त्यावर फेकून दिलं, मला काय वाटलं नाही. मग मी तुमच्याकडे आलो आणि मला आनंद झाला. का? आता माझा माणूस मला भेटलाय, आपला माणूस मला भेटलाय आणि आपला माणूस मला भेटल्यामुळं आता तुम्ही मला काचात ठेवताल म्हणून मी आनंदित झालो. पण झालं कसं? त्या दोघांना मला फक्त रस्त्यावर फेकून दिलं, पण तुम्ही माझे म्हणून तुमच्या जवळ आलो. त्या लोकांना रस्त्यावर फेकलं, पण तुम्ही तुम्हाला कचरा कुंडीतच फेकलं. म्हणून मग मीच ठरवलं तुमच्यापाशी येऊन जर माझा अपमान होत असेल तर जगूच कशाला, स्वतः तुकडे करून टाकले महाराज. भविष्यात आपल्याच गावामध्ये आपल्याच घरामध्ये असे बरेच हिरे असतात, पण आपल्याला ओळखू येत नसल्यामुळं त्याचे तुकडे झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये जर मोठं करायचं असेल ना तर आपल्या माणसाला मोठं करा. विठाला सुंदर आहे. अभंगाचा अर्थ त्याही पेक्षा सुंदर आहे. संत श्री नरहरी महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. नरहरी महाराज म्हणतात, माझा भगवान भोलेनाथ कसे आहेत आणि काय काय करतात? तर भस्म उटी रुंड माळा. काय करतात? अंगाला भस्म लावतात आणि गळ्यामध्ये काय अलंकार धारण करतात? तर रुंड माळा धारण करतात. दुसरं, कपडे कोणते घालतात? गज चर्म व्याघ्रांवर. आणि दुसरं काय करतात? गळ्यामध्ये कोणचं सोनं घालतात? कंठी शोभे वासुकी हार. वासुकी नावाचा हार त्या ठिकाणी गळ्यामध्ये घालतात. तिसरं म्हणतात, याचे मित्र कोण आहेत? तर याचे मित्र दुसरं तिसरं कोणी नाही, भूते वेताळ नाचती आणि हर्ष उमापती. यांचे मित्र कोण आहेत? यांचे मित्र भूत आहेत. हो. आणि नरहरी सोनार महाराज म्हणतात, अशा या भगवान भोलेनाथाचा माझा शृंगार आहे आणि हेच सर्व सुखाचे आगर आहे आणि बाकी काही नाही, असा सरळ साधा 4 चरणाचा अर्थ. विठाला हो. महाराज म्हणतात हा अभंग निर्माण झाला कसा, वर्णन कसं काय केलं? वर्णन करतात आमचे गुरुवर्य आळंदीकर गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा यांच्याकडे 4 वर्ष आम्ही आळंदीकडे शिकलो. बाबा म्हणायचे, पंढरपुरामध्ये एक शाहूकार होता. त्या शाहूकाराने काय केलं? पांडुरंगाकडे नवस केला. हो, शास्त्र असं सांगतंय बाकीचे दैवतच नवसाला पावतात असं नाही, तर भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा नवसाला पावतो महाराज. हो. एका माणसाला 50 लाखाची लॉटरी लागली. आठवीना पायी आम्हाला नवस, आठवीना पायी आम्हाला नवस,
पायक हा माझा नवस. तुकाराम महाराजांनी एक नवस केला, पण पांडुरंग परमात्मा असे दैवत हे महाराज, नवसाला पावती महाराज. एका माणसानं पांडुरंग परमात्माला नवस केला, मला लॉटरी लागू दे, मी त्या ठिकाणी तुला काही पैसे वाहतो. 50 लाखाची त्याला लॉटरी लागली आणि ती 50 लाखाच्या लॉटरीमुळं काहीतरी प्राप्त व्हावं म्हणून पांडुरंग परमात्म्याने काय केलं, त्याला लॉटरी लागू दिली. त्यानं काय केलं, 10 लाख पांडुरंग परमात्म्याला दिले आणि बाकीचे पैसे आपण घेतले. एवढा नवसाला पावतो. मग तिथल्या एका सावकाराला असं वाटलं, पांडुरंग परमात्मा नवसाला पावतो तर मग आपल्याला बऱ्याच दिवसापासून संतती नाही, मग नवस त्या ठिकाणी पांडुरंगाला केला. हे पांडुरंगा, मला जर संतती झाली तर मी काय करील, तुला सोन्याचा करदोडा पाहिजे. ठीक आहे महाराज. पांडुरंग परमात्म्याने त्याची इच्छा पूर्ण केली. 1 वर्षानं त्याला सुंदर असा त्या ठिकाणी पुत्ररत्न झाला, पुत्र प्राप्त झाला. आणि शास्त्र असं सांगते, नवस एक करावा आणि केला तर ते फेडल्याशिवाय राहू नये, नाही ते नवस काय होते, आपल्याच मागे लागत. मग याला वाटलं एवढं सुंदर त्या ठिकाणी आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झालाय, मग आपल्याला पांडुरंगाला करदोडा व्हायला पाहिजे. पण त्याच्या पुढे काय लोक इतके हुशार आहेत बाबा, देवाला नवस करतात आणि देवाला नवस करून देवाला फसवायचं बघतात. हो, एका माणसानं नवस केला आणि सांगितलं, देवा मला जर पुत्र झाला तर तुला सोन्याचं टोपर वाईल. वा, देव म्हणला बरं झालं. इच्छा देवाने त्याची पूर्ण केली आणि त्याला मुलगा झाला. लोक म्हणले, तू या नवस केलाय देवाला? ते म्हणला, हो की, काय करील, सोन्याचं टोपर वाईल. मग वाहतो ना म्हणला. लोक म्हणले, पैसे कुठे येतात? म्हणला, काही गरज नाही, आता परभणीला उरूस झालाय, तिथून एक टोपर घेऊन येणार. अरे म्हणले, सोन्याचं भेटत नाही ना? म्हणजे काळजीच करू नका, सोन्याचंच वाहतो. आणि त्यानं उरसातून टोपर आणलं, घरी पोराचं बारशाला नाव ठेवलं सोन्या. सोन्या नाव ठेवलं, त्याला घातलं आणि देवाच्या पुढे गेला. म्हणला, देवा तुला म्हणलं होतं ना पोरग झाल्या, तुला सोन्याचं टोपर वाईल. हे घे म्हणजे सोन्याचं टोपर वाईल. हो, मग देव बी एवढा येडा नाही महाराज. जसा तुमचा आशीर्वाद तसा देव सुद्धा काय करतो, आपल्याला आशीर्वाद देतो. या सोनारानं, त्या सावकारानं काय केलं, म्हणला ठीक आहे, देवाला आपल्याला करदोडा त्या ठिकाणी सोन्याचा घालायचा आहे. पण सोन्याचा करदोडा घालण्यासाठी चांगला कारागीर सोनार पाहिजे. कोण आहे इथं? सगळ्यांनी सांगितलं, नरहरी सोनार आहे. वा, उत्तम कारागीर आहे का? म्हणे हो. गेला हा सावकार. सोनार दादा म्हणे, काय, मला सोन्याचा करदोडा पाहिजे. देतो म्हणले, पण कोणाला करायचा आहे? म्हणले, पांडुरंगाला. अरे म्हणले, त्यांचं नामचं जमत नाही का? मी त्या ठिकाणी शिवजीचा भक्त आहे आणि ते त्या ठिकाणी वैष्णव आहे, मला त्या ठिकाणी मंदिरात जायचं नाही. असं म्हणे हो. मग एक काम करा, तुम्ही त्या पांडुरंगाचं बेत आणा कमराचं आणि मग तुम्हाला मी करदोडा देतो. हा सावकार गेला, पांडुरंगाचा कमरेचा बेत घेतला आणि सांगितलं, सोनार दादा हे घ्या. पूर्ण त्या बेताबरोबर ते सोनाराने करदोडा तयार केला. करदोडा त्या ठिकाणी नेला सावकाराने, कमरेला घातला की करदोडा खाली आला. अरे म्हणले, करदोडा मोठा झाला. पुन्हा वापस गेले आणि सांगितलं, सोनार दादा करदोडा मोठा झालाय, थोडासा कमरेला कमी करा. पुन्हा 2 बोट कमी केले. गेले तर बघितलं तर 2 बोट कमी पडायला. अहो सोनार दादा हे काय केलं तुम्ही? काय झालं? करदोडा 2 बोट कमी पडायला. असं 2दा 3दा झालं. तेव्हा शेवटी ते सावकार मला, एक काम करा, काय तुम्हीच चला ना. म्हणले, मी जात नाही. मग मी त्या देवाला पाहत नाही, कारण माझा देव वेगळा आहे.
मग एक काम करा म्हणे, तुम्ही पट्टी बांधा डोळ्यात. मग डोळ्याला पट्टी बांधली, सोनार दादाला हाताला धरून मंदिरात नेलं आणि मंदिरात नेल्याच्या नंतर कमरेचा भेद घ्यायचा म्हणून 2 हात उचलले आणि कमरेला धरले की त्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती न दिसता त्या ठिकाणी पिंड दिसायला लागली. आणि मग नरहरी सोनार म्हणायला लागले, अरे हा तर माझाच महादेव आहे आणि तुम्ही याच्यासाठी डोळ्याला पट्टी बांधली. पट्टी काढली की पांडुरंग दिसायचे आणि पुन्हा पट्टी बांधायची, पुन्हा पट्टी काढली की पांडुरंग दिसायचे. असं 4-5 वेळेस झालं आणि नंतर कळालं की बोध झाला की अरे हरी आणि हरामध्ये त्या ठिकाणी भेद नाही. हरी हरा भेद, 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 हरी हरा असं 2-3 वेळेस झालं आणि मग सुज्ञ आहेत महाराज, संत हे जाणते असतात, त्यांना सांगायची गरज नाही. आणि मग त्यांना कळालं की ज्या पांडुरंगाला मी वेगळं समजत होतो हेच पांडुरंग आणि तेच माझे भोले बाबा, हे काही वेगळे नाही, फक्त वेदांतीचा फरक आहे. हो, हरिहरा भेद नाही महाराज. हो, नाही तर काही महाराज 2 संप्रदाय, एक वैष्णव संप्रदाय आणि एक शैव संप्रदाय. शैव संप्रदायातले लोक त्या ठिकाणी पांडुरंगाचं नाव येईल म्हणून पांडुरंगाचं नाव घेत नाहीत आणि पांडुरंगाचे लोक त्या ठिकाणी हरभरे म्हणत नाहीत. त्या ठिकाणी हरभरे जर म्हणले तर हरीचं नाव येईल म्हणून त्या ठिकाणी म्हणत नाही. आणि हे त्या ठिकाणी महादेवाचे लोक शिव शिव असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणत नाहीत, का त्यांचं नाव येईल म्हणून. एवढा द्वेष होता. एक मुलगी या पंथाची, महादेव पंथाची वैष्णव पंथाकडे त्या ठिकाणी मुलाला केली आणि मुलाला केल्याच्या नंतर पूर्वीचा काळ होता. आता महादेव पंथाच्या लोकांचे कसं आहे, त्या ठिकाणी आडवा गंध असतो आणि वैष्णवाचा उभा गंध असतो. मग या वैष्णव पंथाचा जे सासरा होता, या मुलीनं काय केलं, उठली आणि सारवण करण्यासाठी सुरू केलं. सारू लागली असं आडवं आडवं. सासरा म्हणला, ए पोरी. म्हणली, काय मामाजी? म्हणले, आम्ही वैष्णव आहेत आणि आमच्या घरी सगळं उभं चालवायचं म्हणे. असं मग आडवं सारायचं नाही, उभं सारवायचं. बिचाऱ्याने कस तरी उभं सारून घेतलं. ठीक आहे म्हणली मामाजी. दुसऱ्या दिवशी उठली आणि उठल्याच्या नंतर या सासऱ्याने हातात मंजन घेतलं आणि दात घासू लागला. ती म्हणली, मामाजी. म्हणले, काय? तुम्हीच काल काय म्हणले? तुम्ही काल काय म्हणले? सगळं उभं सारवायचं, सगळं उभं वागायचं का? आम्ही वैष्णव येत. आणि मग तुम्ही आज आडवे दात कसं काय घासायली? ते म्हणला, तू कसं वागायचं तसं वाग. उठाला म्हणजे ही व्यवस्था आहे महाराज. जेवढे त्या ठिकाणी देव आहेत, हे देव नाही तर त्या ठिकाणी ही व्यवस्था लावलेली. शास्त्राने फक्त त्या ठिकाणी मुख्य 5 देव सांगितलेले. हे जे 33 कोटी देवाचा जो प्रकार आहे, हा 33 कोटी देव संख्या वाचक नाही तर हा प्रकार वाचक दिलेला आहे. मग मुख्य देव किती आहेत? तर मुख्य फक्त त्या ठिकाणी 5 देव सांगितलेले. पहिला देव गणपती, दुसरा देव महादेव, तिसरा देव त्या ठिकाणी विष्णू, चौथा देव त्या ठिकाणी सूर्य आणि 5वा देव म्हणजे जगदंबा माता. मग या 5 पंचतत्वापासून हे जग निर्माण झालं, हे देव त्या ठिकाणी मानलेले. मग ही व्यवस्था आहे का? तर ही खरी त्या ठिकाणी व्यवस्था आहे. का? एकमेकांमध्ये भांडणं लागू नये. जसं
शाळामध्ये शिकवत असताना शिक्षक शिकवतो आणि बाकीचे सगळे काय करतात, खाली उपसतात. आणि त्यातला जर गावातला एक जण आला आणि म्हणला, मास्तर काय तुम्ही उभे राहिले आणि पोरं त्या ठिकाणी खाली बसले, असं नाही चालणार. मग सगळे पोरं उभं राहू द्या तुमच्या सोबतच, जमल का? जमणार नाही महाराज. आता इथं कीर्तन करायला जर सगळेच उभे राहिले तर जमल का कीर्तन? जमत नाही. तर ही व्यवस्था आहे. मग हेच देवाप्रमाणे प्रत्येकाचे देव भिन्न भिन्न दिलेत का? सगळ्या देवाला एकत्र गर्दी होऊ नये म्हणून ही देवाने दिलेली व्यवस्था आहे. विठाला असं हा त्या ठिकाणी नरहरी महाराजाला कळालं की पांडुरंग परमात्मा आणि भगवान भोलेनाथ काही वेगळे नाहीत आणि कसे आहेत, आणि माझा भगवान भोलेनाथ कसा आहे. अभंगाचं पहिलं अभंगाच्या पहिल्या चरणात नरहरी महाराज म्हणतात की माझ्या भोलेनाथाचा जर शृंगार काय असेल तर काय काय करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की भगवान भोलेनाथ भस्म लावतात. भस्म उटी रुंडमाला. का व भस्म लावित असतात? भस्माचे त्या ठिकाणी शिवपुराणामध्ये 25 प्रकार सांगितले. काय आहे नेमकं भस्म? आता तुम्ही बघा, आता आपण सुद्धा एक भस्म लावणार आहे. पुढे येणार आहे बघा, कोणचा सण? माणसाचा सण. कोणचा? शिमगा. हो, शिमग्याला आता आपण भस्म लावणार आहे अंगाला, त्याला गौर भस्म म्हणतात. हो, जसे अग्नीचे 9 प्रकार आहेत तसे भस्माचे सुद्धा 25 प्रकार आहेत. त्याला गौर भस्म म्हणतात. का? गौरी जाळल्याच्या नंतर जे भस्म तयार होते त्याला गौर भस्म म्हणतात. हो, हा होळीचा सण कधी आला? हा होळीचा सण ज्यावेळेस भक्त प्रल्हाद किती काय केलं तरी मरत नव्हता. या हिरण्यकशिपूने काय केलं? बरेच प्रयत्न केले पण मरत नव्हता. या हिरण्यकशिपूची बहीण, तिचं नाव होतं सिंहिका. ती तिथं आली, सांगितलं, दादा काय वाळून गेलास? म्हणे हो. वहिनी भाकर दे ना का? म्हणे नाही, चांगलंय. मग वाळलास कस काय? काय करावं म्हणले, मला देवाचं नाव आवडत नाही पण माझ्या घरी देवाचं नाव घेतोय. मग काळजी करू नको म्हणे, मला अग्नी प्रसन्न नाही. काय करते? मला अग्नी पोळत नाही. मग एक काम कर, त्याला मी मांडीव घेते, चितारच मी जळणार नाही आणि तुझा पोरगा जळणार, काम होईल म्हणे. ठीक आहे. अग्नी त्या ठिकाणी चितेवरती त्या ठिकाणी ठेवलं. भक्त प्रल्हादला मांडीवर घेतलं आणि सांगितलं, आत्या काही जरी झालं तर ओरडायचं नाही. म्हणजे काही नाही, मला अग्नी पोळत नाही. आणि या भक्त प्रल्हादाला मांडी घेऊन अग्नी लावली, पण ही सिंहिका जळाली आणि भक्त प्रल्हाद तसे राहिले. आणि मग भक्त प्रल्हादाचा संग या सिंहिकेला झाला. ती जळाल्याच्या नंतर भक्त प्रल्हाद त्याच याच्यामध्ये ठेवून अंगाला राख लावू लागली. सगळे लोक पळत आले, म्हणले, अरे ही सिंहिका कुठे गेली? म्हणे ती त्या ठिकाणी मेली. बर. आणि ज्या भक्ताचा संग त्या राखेला लागला ती राख पवित्र झाली. आणि मग ही जी सिंहिका होती
हिचा पती विप्रचिती तो शोधित आला आणि म्हणायला लागला माझी पत्नी कुठे, माझी पत्नी कुठे. त्यावेळेस त्याच्या मेहुण्यानं सांगितलं की तुझी पत्नी जळून खाक झाली. त्याला इतका राग आला आणि तो रागाच्या भरात वेड्यावानी करू लागला आणि नको नको त्या ठिकाणी लोकांना शिवा देऊ लागला. मग हा रागानं वेड्यावानी होऊ नये म्हणून या हिरण्यकशिपूनं त्याला दारूचा काय केला, रांजण दिला आणि तो त्यानं त्या दारू पेली आणि दारू पिऊन इकडे तिकडे धिंगाणा करू लागला. आणि मग त्या ठिकाणी तो दारू पिऊन शांत झाला आणि या होळीमध्ये त्या ठिकाणी भक्त प्रल्हाद वाचले म्हणून तिथून त्या ठिकाणी सिहिकीचं नाव झालं होलिका. आणि ती अजून बी आपण आता दरवर्षी साजरी करतो. पण त्या विप्रचितीची बायको मेली होती, ती दारू पित होता. आता आपलं कोणीच मरत नाही तरी आपण दारू पिऊन काय करतो, धिंगाणा करतो. शिवा का देतात, होळीच्या टायमाला ज्यावेळेस होलिका भक्त प्रल्हादाला जाळू लागली त्यावेळेस सगळ्या पोरानं त्या होलिकाला शिवा दिल्या. का, आमचा मित्र जाळायलीस ना, घे तुला शिवा. त्या टायमाला त्याने शिवा दिल्या. आता कस काय कोणाला शिवा देतात काही कळतच नाही मला. हो, हे सण होळीचा तिथून आला, त्याला गौरभस्म म्हणतात. हो, हा गौरभस्म दुसरा सांगितलाय त्या ठिकाणी चिताभस्म, तिसरा आहे गुटी भस्म. असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी शिवपुराणे सांगितले. पण भगवान भोलेनाथ जर कोणचा भस्म लावित असताल तर भगवान भोलेनाथ हा चिताभस्म लावतात. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाचे काय कराय झालेली राख, ती राख भगवान भोलेनाथ अंगाला लावतात. हो, आणि हे अंगाला लावण्याचं काय कारण असं तर भोलेनाथ याच्यातून एक त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला संकेत देतात. का, या देहाचा तुम्ही जर लाड करताल, या देहाचा तुम्ही जर त्या ठिकाणी जास्ती पावडर लावून जर या देहाला जर सजवताल तर भगवान भोलेनाथ म्हणतात या देहाची एक ना एक दिवस राख होणार आहे मला. हो, का, शरीराची त्या ठिकाणी शरीराची होये माती, शरीराची होये माती, या शरीराची एक ना एक दिवस काय होणार आहे, माती होणार आहे. म्हणून या शरीराची एक ना एक दिवस राख होणार आहे. मग भोलेनाथ बाबा म्हणतात की एक ना एक दिवस राख होणार आहे ना, तर मग माझा आजपासूनच या शरीराचा काय आहे, त्याग आहे. आणि या शरीराला दुसरं तिसरं न लावता अंगाला काय करायची, भस्म लावायची, ती बी चिताभस्म. हो, ते जे होळीमध्ये जे जाळतात ना, जी राख होती ना, त्या होळीमध्ये ती राख अंगाला जर लावली आपण तर वर्षभर आपल्याला कुठलाच चर्मरोग होत नाही, एवढी ताकद त्या राखेमध्ये असते म्हणा. आणि होळीला आपण 5 प्रदक्षिणा घालायच्या. त्या होळीमध्ये उंडा जो असतो त्याच्यामध्ये विंचू, पाल, किडे करून त्या ठिकाणी होळीमध्ये टाकायचे असतात. का, वर्षभर आमच्या घरामध्ये साप, किडा, मुंगी, पाल, विंचू निघू नये हे त्या ठिकाणी होलिकेला केलेलं आव्हान असते मला. आणि ते राख अंगाला लावायची. का, ती भक्त प्रल्हादाच्या पवित्र झालेली राख आहे. वर्षभर आपल्याला चर्मरोग होत नाही, ही राखाचा परिणाम. दुसरं, ही जर चिताभस्म लावली तर भोलेनाथ राहतात कैलासावरती आणि कैलासाला
कुठं त्या ठिकाणी भिंती नाहीत, काही नाही. आणि अंगाला जर चिता रावली तर त्या ठिकाणी थंडी वाजत नाही. शास्त्र सांगतंय त्या थंडीतून वाचण्यासाठी एक प्रकारच्या अंगाला राख लावतात, ती बी भस्म लावतात महाराज. पण हे आणण्यासाठी सुद्धा महादेवाला त्या ठिकाणी नंदीला बेजार करावं लागायचं. नंदी म्हणायचं, महादेवा कोरोनाच्या टायमाला भरपूर त्या ठिकाणी चिता भेटली, पण आता चिताच भेटत नाही, मग मला परेशान करू नका म्हणे. सगळ्यात जास्ती भोलेनाथाला जर कोण आवडत असेल तर भोलेनाथाला नंदी आवडते महाराज. हो, आपली जर इच्छा पूर्ण करायची असेल तर नंदीच्या कानामध्ये सांगायची, 2.5 महिन्यात आपली इच्छा पूर्ण करतात. का? नंदी हे त्या ठिकाणी महाराज वकील आहे भोलेनाथाचा, आणि भोलेनाथ हे जज आहेत. नंदी अतिशय प्रेम करतात नंदीवर. नंदीने सांगितलं, मी नाही आणणार आता. ठीक आहे म्हणजे काळजी करू नको. भगवान भोलेनाथांनी एक राखेचा ढीग टाकला आणि त्या राखेतूनच एक राक्षस निर्माण केला. बोला काय काम आहे? काही नाही म्हणले, एक काम कर, रोज मला काय कर, चिताभस्म आणून दे जाय. ठीक आहे म्हणला. फिरायला लागला, जिकडं तिकडं जिकडं तिकडं. रोज माणूस मेला की चिता भस्म भोलेनाथाला द्यायची आणि भोलेनाथ लावायची. बरेच दिवस झाले, परेशान झाला, माणसंच मरण. हो, आता माणसं मरायला जरी आले तरी इंजेक्शन घेऊन पुन्हा ताईट व्हालेत, मरणच झालेत म्हणले. मग भोलेनाथ म्हणले, एक काम कर, मी तुला वरदान देतो. काय वरदान देतो? ज्याच्या हातावर त्या ठिकाणी ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील ते भस्म होईल आणि भस्म घेऊन येईल. पण एक काम कर, कोणाच्या हात त्या ठिकाणी डोक्यावर ठेवू नको. मग जे मरायला आलाय, गळून गेलाय, बाजावर पडलाय, अशा माणसाच्या डोक्यावर हात ठेव आणि भस्म घेऊन यायची. ठीक आहे म्हणला. पण महाराज याला वरदान प्राप्त झालं. वरदान प्राप्त झाल्याच्या नंतर हा सुरुवातीला म्हाताऱ्या माणसाच्या याच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. पण हळूहळू हळूहळू हात ठेवीत ठेवीत जास्तीच मजा वाटायला लागली. मग कोणी बी जर मस्करी केली की तरुण पोराच्या डोक्यावर ठेवायचा की भस्म व्हायचा की आणायचा. फिरत 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 नारद मुनीकडे गेला. नारायण नारायण म्हणजे काय? कवर म्हणले लोकांच्या ड्युट्या करता. म्हणजे अहो लोकांच्या कवर ड्युट्या करता म्हणजे एक काम करा म्हणले, तुम्ही तुमच्याकडे त्या ठिकाणी महादेवाने पावर दिली ना? म्हणे हो. मग एक काम करा ना, त्याच भोलेदेवाच्या हात ठेवा डोक्यावर आणि त्यांना भस्म करा ना, व्हा मालक. चांगली आयडिया दिली गड्या, यालाच नारद म्हणतात ना. हो, चांगली आयडिया दिली म्हणे, जातो म्हणे. गेला हा आणि भोलेनाथ म्हणले, आज चिता? म्हणजे भस्म नाही, चिता नाही, काय नाही. मग आज वेगळाच प्लॅन आहे म्हणले आपला. कशाचा? काय नाही म्हणले, मला आता त्या ठिकाणी तुम्हाला मारायचंय आणि पार्वतीला घेऊन जायचंय. भोले बाबा म्हणले, बरं आहे का, गिरायक आमच्यावर पलटला आता. मग ठेव द्या म्हणले तुमच्या डोक्यावर हात. पुढे केला की भोले बाबाने उडी मारली. पार्वतीला सांगितलं गायब होतो. पार्वती निघून गेल्या, भोले बाबा पुढे आणि हा त्या ठिकाणी भस्मासूर भोले बाबाच्या माग पुढे चालेत, पाठीमाग पळायला लागला. पळता 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 थकले, लपून बसले. वरी त्या ठिकाणी विष्णू परमात्मा हसू लागले. लक्ष्मीने सांगितलं, देवा वाचवा. भोले बाबा त्या ठिकाणी घाबरलेत. म्हणले याला तसंच पाहिजे का? कशाला वरदान द्यावं म्हणून. वरदान देतो आणि पुन्हा मग घाबरतो. नाही म्हणले तुम्ही वाचवा आता. ठीक आहे. भगवान विष्णूंनी मोहिनीचं सुंदर रूप धारण केलं, समोर आले आणि त्या राक्षसाला म्हणायला लागली, अरे कुठं पळायला? का जाऊ नको म्हणे, माझ्यासोबत त्या ठिकाणी लग्न कर. म्हणला लग्न करतो, पण तुमची काय आठ आहे? किती हुंडा फिंडा? म्हणजे हुंडा लागत नाही. मग आमच्या इथे प्रथा आहे काय, लग्नाच्या आधी जसं नवरी नाचती तसं नवरदेवा नाचावं लागते. आता आली ना अलीकडे प्रथा महाराज. नवरी त्या ठिकाणी नवरदेवा समोर नाचायची ना, माझ्यासारखा असला तर 1 लाख घातली असती महाराज माग. ही आपली संस्कृती नाही ना महाराज. सगळी संस्कृती मात्र श्रीमंत लोकांना केलं महाराज. हो, ही नाचायची संस्कृती नाही. शास्त्र सांगते स्त्री नाचलेली त्या ठिकाणी पुरुषांना बघूच नाही महाराज. हो, एवढं शास्त्र आहे कडक. पण प्रथा निघाली, ते म्हणले आमच्या इथं नाचावं लागतंय. हे म्हणला लग्न मुलगी भेटत असली तर कसं नाचतो म्हणला मी, कारण पोरगी आता भेटन झाली म्हणले. ठीक आहे म्हणजे मग नाच. हो, समोर मोहिनी आली आणि था 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 करत करत महाराज नाचायला लागली. मी तर काय नाचून दाखवणार नाही, तिकडं सांगतो. हो, नाचू लागली. नाचता नाचता त्या ठिकाणी डोक्या हात ठेवला. जसा मोहिनीने डोक्या हात ठेवला की येणं डोक्या हात ठेवणं आणि राखेचा ढिगाराच होणं. हो, मग भोलेनाथ आले आणि सांगितलं, भोलेनाथा असा आशीर्वाद कोणाला दे जाऊ नका. म्हणजे काय करावं, मला लोक काय म्हणतात, मी भोळाच आहे महाराज म्हणतात. हो, मग मी भोळा असल्यामुळं मला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावा लागतंय. विठाला विठाला
बाय माझे जाने बाय माझे जिथे जाने बाय माझे जिथे जाने बाय माझे जिथे जाने बाय माझे जाने बाय माझे जिथे जाने असा हा भोळा दैवत आहे. सांगितलं असा आशीर्वाद दे जाऊ नका. भोलेनाथाने सांगितलं मला सगळे भोले म्हणतात म्हणून या भस्मासुराचं त्या ठिकाणी भस्म करून टाकलं. आणि असा हा भगवान परमात्मा काय लावतात तर भस्म उटी. त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ ही भस्माची त्या ठिकाणी उटी लावतात. म्हणे अलंकार काय धारण करतात तर अलंकार रुंडमाळा धारण करतात. रुंडमाळा म्हणजे मेलेल्या प्रेताच्या ज्या कवट्या असतात त्या कवट्या त्या ठिकाणी धारण करतात. पण तसं नाही, शास्त्रामध्ये वर्णन वेगळं आलंय. एके दिवशी कैलास पर्वतावरती पार्वती माता बसले असताना नारद मुनी आले आणि सांगितलं नारदा काय चाललंय. म्हणे बरं चाललंय. तसं नाही, संसारातलं काय चाललंय. नारदाने सांगितलं संसार आम्हाला माहित नाही. बरं बरोबर तुमचं बरं आहे का. म्हणे हो. एक काम करा सगळं सांगतात का म्हणे तुम्हाला. म्हणे हो. भोलेनाथ सगळं सांगतात का. म्हणे हो सगळं सांगतात. पण एक सांगितलं नाही. म्हणजे काय त्यांच्या ज्या गळ्यात ज्या माळ आहेत त्या कोणाच्या आहेत ते तुम्हाला सांगितलं नाही. खरंय नारदा हे तर आम्हाला सांगितलं नाही. मग नारदानं सांगितलं तुम्ही महादेवाच्या कोण येतात म्हणजे पत्नी. आणि पत्नीला काय म्हणतात अर्धांगिनी. मग म्हणून तर तिला अर्धच सांगावं लागते म्हणजे अर्धांगिनी असल्यामुळं. नाही नाही नारदा मला सगळं सांगितलंय पण हे सांगितलं नाही. ठीक आहे. नारद मुनी गेले वाटण त्या ठिकाणी भोलेनाथला भेटले. जे हरी कुठे गेलते म्हणजे तुमच्याच घरी गेलतो. भोलेनाथाला कळालं काहीतरी घरी आग लागली असेल. का हा बोवा जातो तिथं आग लावतो महाराज. गेल्याच्या नंतर पार्वती माताने सांगितलं आले का शिवजी. म्हणे हो. तुम्ही मला सगळं सांगितलं. म्हणे हो. मग एक गोष्ट सांगितली नाही. म्हणजे काय ह्या तुमच्या गळ्यात ज्या माळा लटकाय जातात ह्या माळा कशाच्या ते मला सांगा तेवढं. असं अगं येरीच माळा घातल्यात म्हणे. येरी नाही म्हणजे हो. मग सांगा कशाच्या. त्यावेळेस शिवजीने सांगितलं जे मला अत्यंत प्रिय भक्त असतात ना जे माझी भक्ती करून त्या ठिकाणी अंतकाळ त्या ठिकाणी चांगला होतो त्या भक्ताच्या मुंडक्याच्या माळा माझ्या गळ्यामध्ये धारण करतो. आणि हे जे मुकुटमणी आहे ते मुकुटमणी दुसरा तिसरा काही नाही. मला त्या ठिकाणी मरण नाही पण तुला त्या ठिकाणी मरण नाही. हो मी विश्वास आहे आणि श्रद्धा त्या ठिकाणी तू आहे. मग श्रद्धा त्या ठिकाणी ढळत असती पण विश्वास कायम राहत असतो. म्हणून त्या ठिकाणी हे जे मुंडक्याची जी माळ आहे म्हणजे मुंडक्याचं जे शिरोमणी आहे ना ते दुसरा तिसरा कोणी नाही. तुझा जन्म झाला आणि तू गेली की तुझी आठवण राहावं म्हणून मी त्या ठिकाणी काय करतो मुकुट म्हणून तुझ्या त्या ठिकाणी मुंडक्याचं धारण करतो. विठाला मग त्या ठिकाणी पार्वती मातेला वाटलं की हे खरं आहे गड्या. म्हणून भस्ममुठी रुंडमाळा आणि हातामध्ये काय आहे तर हातामध्ये महाराज प्रत्येक देवाचं वेगवेगळं शस्त्र आहे. प्रत्येक देवाचं शस्त्र वेगळं आहे. आणि भोलेनाथाच्या जर हाताचा विचार केला तर हातामध्ये भोलेनाथाच्या त्रिशूळ आहे. काय आहे त्रिशूळे. हे त्रिशूळ म्हणजे 3 गुणाचं शूल केलंय त्याला म्हणतात त्रिशूळ. कोणते कोणते 3 गुण. रजगुण सत्वगुण आणि त्या ठिकाणी तमगुण. हे तमगुण उत्पत्तीच्या वेळेस महादेवाच्या बरोबर आले आणि या 3 गुणाचं सूल केलं आणि हातात धारण केलं आणि या 3 गुणाला ज्यांनी मात केलं त्याला म्हणतात त्रिशूळ. विठाला या 3 गुणाने जो युक्त झाला त्याला म्हणतात त्रिशूळ. म्हणून भस्मउटी रुंडमाळा आणि हाती त्रिशूळ. आणि नेत्रामध्ये कोणत्या येतात ज्वाळा आहेत महाराज. का नेत्रात ज्वाळा येतात कारण भोलेनाथाला डोळे किती किती बाबा डोळे भोलेनाथाला 3 येतं. तुम्हा आम्हाला किती येतं फक्त 2 येतं. पण तुम्हा आम्हाला सुद्धा महाराज शास्त्र म्हणतंय
आपल्यासारख्याला सुद्धा त्या ठिकाणी 3 डोळे येतात. मग आपल्याला 3 डोळे कुठे? एक डोळा आपला ज्ञानाचा आहे महाराज. ते ज्ञानाचा डोळा आपला झाकलेला आहे. मग ज्याचा ज्ञानाचा डोळा उघडतो त्याला सुद्धा त्या ठिकाणी 3 डोळे आहेत महाराज. अजून एक फळ आहे महाराज, त्याला 3 डोळे येतात. कोणचं फळ आहे? नारळ. हो, या नारळाला 3 डोळे येतात. का? या नारळाच्याच वास्तव्यामध्ये भगवान भोलेनाथ नारळामध्ये वास्तव्य करतात. म्हणून आपण घट बसवत असताना नारळाचा त्या ठिकाणी घट बसवतो आणि त्या नारळाच्या खाली दुसरे तिसरे कशाचे पान न लावता आपण काय करतो? आंब्याचे पान लावतो. का आंब्याचे पान लावायचे? आंब्याच्या पानामागे एक शास्त्र आहे. ज्यावेळेस भगवान भोलेनाथांना कामाला जाळलं, कामाला जाळल्याच्या नंतर जो काम ज्या झाडावर बसला होता ते झाड होतं आंब्याचं. कामदेवाला जाळलं, जसा कामदेव जळाला तसा आंब्याचं झाड सुद्धा जळालं. जळाल्याच्या नंतर जळालेले पानं भगवान भोलेनाथापाशी गेले आणि सांगितलं, भोलेनाथा कामदेवाला जाळलं, आमचं काय चुकलं? आम्ही कसं काय जाळलं? तर भगवान भोलेनाथांनी सांगितलं, काळजी करू नका, चुकीनं तुम्ही जळाले, पण मी तुम्हाला वरदान देतो, ज्यावेळेस कोणता सण येईल त्या टायमाला तुम्ही दोराला राहताल, ज्या टायमाला सण येईल त्या टायमाला तुम्ही माझ्या बरोबर घटाला राहताल. म्हणून नियम आहे आपला, सण आला की तोरणावरती त्या ठिकाणी आपण आंब्याचे ढाळे लावतो. हे भगवान भोलेनाथांनी आंब्याला त्या ठिकाणी आशीर्वाद दिलाय आणि सांगितलं, ज्यावेळेस घट बसल त्या घटामध्ये 5 पानं का होईना तुझे राहतील, तिथून पूर्ण तुझा घट राहील महाराज. हा आशीर्वाद त्या ठिकाणी आंबाला दिलेला आहे. विठाला हो, म्हणून हा त्या ठिकाणी नेत्री ज्वाळा. नेत्री ज्वाळे का? 3 डोळे आहेत महाराज. महादेवाला 3 डोळे कस काय झाले? कारण सांगतात, ऋषीमुनी बसले असताना भगवान भोलेनाथ चर्चा करू लागले, भगवान बोलू लागले, ऋषीमुनी ऐकू लागले आणि तेवढ्यामध्ये पार्वती माता आतमधून आल्या आणि पार्वती मातेला वाटलं भगवान भोलेनाथाची थोडी गंमत करू, मस्करी. हो, कधी कधी करतात ना महाराज. अनोळखी ओळखीचा जरी माणूस आला आणि याला ओळखाव म्हणून मागून काय करते माणूस? त्याचे डोळे झाकते. भगवान भोलेनाथ बोलू लागले ऋषी सोबत. पार्वतीला वाटलं याची गंमत करावं, पण पार्वती माता पाठीमागून आली आणि भगवान भोलेनाथाचे 2 डोळे झाकले. 2 डोळे झाकले त्याचं कारण असं महाराज, सृष्टी जे चलती ही सगळी भगवान भोलेनाथाच्याच आकारावर चलती, त्याच्याच आधारावर चलती. 2 डोळे जसे झाकले तसे पशु पक्षी प्राणी सगळे जीव जंतू जागेवर थांबले आणि ते तडफड करायला लागले. भगवान भोलेनाथाला वाटलं आता हे जर डोळे नाही उघडले तर सगळी सृष्टी नष्ट होईल, काय करावं आणि याला जीवदान भेटावा. म्हणून हे 2 डोळे बंद ठेवले आणि डायरेक्ट काय केलं? तिसराच नेत्र उघडला महाराज. तिसरा नेत्र उघडला आणि नंतर तिथून ज्वाळा प्रगट होऊन पार्वती मातेला कळालं आणि मग भोलेनाथांनी सांगितलं, हे 2 डोळे बंद केले म्हणून माझी तिसरी भोवळी उघडली. आता हा तिसरा डोळा त्या ठिकाणी कायमस्वरूपी माझ्या सोबत राहील, पण याला मी कधी बी उघडणार नाही. का? हा जर उघडला तर समोरचा माणूस भस्मच होतो. म्हणून भगवान भोलेनाथांनी 3 वेळेस फक्त त्या ठिकाणी हा तिसरा नेत्र उघडलेला आहे. म्हणून तिसरा नेत्र एवढा अग्निवाला आहे आणि हा तिसरा नेत्र एकदा उघडला कामदेवाला जाळण्यासाठी, म्हणून जाळत असताना हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. विठाला आणि मग म्हणले यांचा दागिना कोणचा आहे? यांचा लाकीड घालतात का कोणचा हार घालतात, काय करतात? तर दुसरं काही नाही म्हणले, यांचं लाकीड जर काय असेल तर गळ्यामध्ये वासुकी साप आहे महाराज. कोणचा साप आहे? वासुकी नावाचा. हा वासुकीच का त्या धारण केला? कारण हा सगळ्या सापामध्ये मोठा आणि सगळ्या सापाचा राजा जर कोणचा असेल तर हा वासुकी आहे महाराज. हो, घरात जर त्या ठिकाणी साप येऊ नये असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी आस्तिक मुनीचे शाप असं त्या ठिकाणी घरावल्याचं. दुसरं, नगरम नगरम जर म्हणला तर साप आपल्या जवळ येत नाही. हा आस्तिक मुनी कोण आहे? हा आस्तिक मुनी हा जरत्कारूचा त्या ठिकाणी पुत्र आहे महाराज. त्याच्या आईचं बी नाव जरत्कार होतं आणि याच्या वडिलाचं बी नाव जरत्कार होतं. हा आस्तिक मुनी राजा परीक्षितीला ज्यावेळेस शाप प्राप्त झाला की तुला त्या ठिकाणी तक्षक नावाचा साप येईल आणि दंश करून मरून जाईल, त्यावेळेस हा तक्षक त्या ठिकाणी दंश करून राजाला मारलं. त्यावेळेस जन्मजयाने यज्ञ केला, सर्पसत्र निर्माण केलं आणि सर्पसत्रामध्ये
जेवढे जगातली साप होते तेवढे येऊन यज्ञात पडू लागले. पण या आस्तिक मुनीनं या सगळ्या सापाला जीवदान दिलं. म्हणून या सापाला जीवदान प्राप्त झाल्यामुळं सगळ्या सापांनी वचन दिलं की हे आस्तिक मुनी, आजपासून आम्ही तुम्हाला वचन देतो की ज्याच्या घरावर आस्तिक शब्द राहील, जे शब्द आस्तिक म्हणील त्याला आम्ही डसणार सुद्धा नाही मानू. तुम्ही बघा, साप जर दिसला तर आपण त्याला आस्तिक मुनी जर म्हणलं तर साप जागा थांबत नाही, पळून जातो. का? हा त्यांच्यावर केलेला उपकार आहे आस्तिक मुनीने. म्हणून हा आस्तिक मुनीचा उपकार या सर्वांना झालेला आहे. आणि हे जो वासुकी नावाचा साप आहे हा सगळ्या सापामधला राजा आहे. हा राजा असल्यामुळं एके दिवशी जरत्कारूचा पुत्र, एके दिवशी कत्रू आणि विनिता हे दोघं त्या ठिकाणी, एक गरुडाची आई आहे आणि एक सापाची आई. काय केलं यांनी? या सापाला त्या ठिकाणी उत्पन्न केलं आणि सापाला उत्पन्न केल्याच्या नंतर सांगितलं की जा, तुम्हाला आता कोणी खाणार नाही. पण एकेरीचा प्रसंग असा झाला, गरुड या सापाच्या मागे लागला, साप संपुष्टात येऊ लागले. काय करावं म्हणून या वासुकीनं भोलेनाथाकडे गेला आणि सांगितलं, भोलेनाथा, तुमचा आश्रय केला की आम्हाला कोणी खाणार नाही. का? कारण मोठ्याच्या जर घरी लपून बसलो तर कोणी जवळ येणार नाही. मग एक काम करा, तुम्हीच मला धारण करा. मग तुम्ही जर मला धारण करताल तर गरुड आम्हाला खाणार नाही. ठीक आहे. भगवान भोलेनाथांनी या वासुकीला आपल्या त्या ठिकाणी गळ्यामध्ये धारण केलं. विठाला दुसरा इतिहास वेगळा आहे. शिवपुराणामध्ये वेगळा आला आणि हा वेगळा इतिहास आहे. का? ज्यावेळेस हलाहल नावाचं विष भगवान भोलेनाथाने प्राशन केलं आणि प्राशन केल्याच्या नंतर एवढा दाह व्हायला लागला गळ्याचा, एवढा आग व्हायला लागली, काहीच केल्यानं कोणी म्हणलं एक काम करा, चंद्र शीतल असतंय, चंद्र डोक्यावर ठेवा. चंद्र ठेवला, गंगा ठेवली. एक जण म्हणला साप गार असतंय, काय करा तुम्ही, साप त्या ठिकाणी गळ्यात टाका. सापही ठेवला पण त्या ठिकाणी सापाने काही झालं नाही. मग म्हणले एकच काम करा, जो कुठंच कामाला येत नाही त्या टायमाला फक्त नाम कामाला येते, तुम्ही काय करा, नाम घ्या म्हणले. मग कोणचं नाम घ्या म्हणले? म्हणले राम नामाचं घ्या म्हणले. आणि मग त्यापासून भगवान भोलेनाथ भजन करू लागले. राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय राम. भजन करिए राम तुझे सदा जीवन, सदा शिव राम तुझे सदा जीवन, सदा शिव सदा शिव राम तुझे सदा शिव. राम जय राम जय राम, जय राम जय राम, जय राम जय राम, जय राम जय राम. भजन करिए राम तुझे सदा शिव, सदा शिव राम तुझे सदा शिव, राम तुझे सदा शिव, सदा शिव, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरीचं भजन केलं. त्यावेळेस त्या ठिकाणी हळहळ जो विष प्राशन केलं होतं ते प्राशन केलं राम नामाने त्या ठिकाणी शीतळ झालं महाराज. एवढी नामाची ताकद आहे. शिवे हर हर बोलिना, हर हर बोलिना, शिवे हर हर बोलिना, शिवे हर हर बोलिना. राम नामे शीतल झाला, राम नामे शीतल झाला, शिवे हर हर बोलिना, शिवे हर हर बोलिना. शिवे हळहळ सेविला, राम नामे शीतळ झाला. असा हा राम नामाचा ताकद. म्हणून त्या ठिकाणी वासुकी धारण करतात
का वासुकी धारण करतात तर शास्त्र सांगते साप म्हणजे त्या ठिकाणी मृत्यूचे प्रतीक आहे. म्हणे ज्याने मृत्यूलाही त्या ठिकाणी काळालाही ज्याने जिंकलं असा हा साप जो आहे तो साक्षात गळ्यात धारण करतात. एवढे भोलेनाथ त्या ठिकाणी मोठे आहेत महाराज. म्हणून भगवान भोलेनाथाची जेवढी भक्ती करताल तेवढी भक्ती कमी आहे. सध्या दिवस बरे आले भोलेनाथावर. हो, इतक्या दिवस भोलेनाथ माहीतच नव्हता कोणाला, शिवरात्रीलाच माहित होतं फक्त. हो, बरं झालं कोणी काही येणं सांगणं चांगलं झालं महाराज. हो, का नेहमी सांगतात घरी कान टोचले की कान तितके चांगले टोचत नाही, पण सोनारानं कान टोचले की बाळी अशी फिड बसती महाराज. तसा आपण म्हणावं आपल्यासाठी सोनारा चालता बाहेरून. चांगलं कार्य केलं महाराज. हो, नाही तर भोलेनाथाकडे फक्त कुत्रे आणि भूतच होते. हो, दुसरं कोणीच नव्हतं. आता बायाच्या बाया महाराज. आज मला वाटलं बेल व्हावं, मला वेळच भेटला नाही. भेटला वेळ, पण सगळीकडे महिला मंडळच मंदिरामध्ये. लांबूनच दर्शन घेतलं, चला म्हणलं गड्या संध्याकाळचं कीर्तन करणं हेच बेल व्हा नाही म्हणलं. आता चान्सच भेटेना महाराज. नियम सांगतात महाराज, त्याचा नियम आहे. जर भक्ती करत असताना जर नियम चुकला तर तुम्ही किती भक्ती करा त्याचा काही फायदा नाही. शास्त्र एक सांगते महादेवाला किती पाणी घाला, पण आधी घरच्या महादेवाला उपाशी मारू नका. घरच्या महादेवाला जेवण घाला, घरच्या महादेवाला पाणी पाजा आणि मग या महादेवाला पूजा. घरचा महादेव थकून दमून आलाय आणि पसला म्हणला सखे काय जेवायला वाढकी गेला मला महादेवाला जासे वाहला. असे किती महादेव पाण्यात जरी ठेवले तर काही फरक पडणार नाही महाराज. हो, जर एखादी बाई जर घरच्या महादेवाला उपाशी मारित असल आणि इकडल्या महादेवाला जर पाणी घालीत असल, फुलं वाहत असल, तर शास्त्र सांगतंय ते महादेव काय म्हणतो माहितीये का, मला फुलं नाही येती दगड तैशा परी मंत्र पुष्प देवाश्री. म्हणे मला फुलं नाही, मला दगड मारल्याचे पाप लागते म्हणे त्या बाईला. हो, म्हणून काहीच करायची गरज नाही महाराज. ज्याला खरंच परमार्थ करायचा असेल ना, ज्याच्या ज्याच्या कपाळाला कुंकू आहे त्याने एकच करायचं महाराज, आपल्या मालकाची सेवा करायची. बघा तुम्ही शास्त्रात अनुसया माता झाल्या पतिव्रता कुठंच गेल्या नाहीत, पण 3 देव घरी आले महाराज. कशामुळं 3 टाइम त्या ठिकाणी पतीचं दर्शन घेत होती. ज्ञानोबा म्हणतात पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची नाही. कुठंच जायची गरज नाही म्हणले. का पतीची जर सेवा केली तर त्या ठिकाणी सगळे त्या ठिकाणी देव तिथे येतात. पण झालंय उलटे महाराज. हो, घरच्या महादेवाला उपाशी मारायचं आणि इकडे नको ते त्या ठिकाणी महादेवाला पूजा करायची. ही पूजा मान्य नाही. शास्त्र कळलं पाहिजे. नियम आहे महादेवाला पाणी घालत असताना कमीत कमी 5, 6, 7 पुढे वाजले पाहिजे. उठलं की 3ला आणि 4ला घालायचं नाही. हो, का ते थोडं दैवत आहे, पण त्याच्या मागे एक काम आहे, त्याच्या मागे ड्युटी आहे. कशाची? माणसाला नेण्याचं, माणसाला मारण्याचं काम, नेण्याचं काम भगवान भोलेनाथाकडे. आणि माणूस थकून आलेला असते, माणूस झोपत आहे, आणि तुम्ही जर 3लाच उठून त्याच्या डोक्यावर पाणी टाकीत असाल तर शाप देईल, नाही तर काय होईल? झोपू द्यायचं, आराम करू द्यायचा. 5 वाजता 6 वाजता 7 वाजता जाऊन दर्शन घ्यायचं, बेल वाचा. आता बेल वाचा नियम आहे महाराज. हो, पाणी घालायचा नियम आहे का? आधी पाणी गेल्या गेल्या डायरेक्ट पिंडीवर नाही टाकायचं. महादेवाच्या पिंडीवरती सगळे दैवत आहेत. कोण कोण आहे? एका साईडला गणपती आहे, दुसऱ्या साईडला कार्तिकी आहे, मध्ये त्या ठिकाणी हस्तकमल आहे पार्वती माता, आणि महादेवाच्या एकूण 5 मुली येतात. त्या 5 मुली वरती येतात. ज्याला कोणाला झोपीची गोळी असेल आणि झोपीची गोळी जर बंद करायची असेल तर त्याने या महादेवाच्या 5 मुलीचं संध्याकाळी झोपत असताना नाव घ्यायचं. सकाळी त्याला उठवावं लागते मला. हो, आणि मी नेहमी सांगतो, हा मी स्वतः प्रयोग करतो आणि मग कीर्तना सांगत असतो. हे आमच्या गावात मी स्वतः प्रयोग केलाय. कोणचे कोणचे नाव आहेत ते 5? जया, विशाला, शामलीवारी, दोतली आणि देव. हे 5 नाव एक हातावर पाणी घ्यायचं, नाव घ्यायचं आणि प्यायचं. असे 5 वेळेस नाव घेऊन प्यायचं आणि नाव घेत 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 झोपायचं. सकाळी मार त्याला उठवावं लागते, गोळी सुद्धा घ्यायची गरज नाही. ही पावर महादेवाच्या मुलीत आहे, तर महादेवात किती आहे बघा. गणपतीला पाणी घालायचं, नंतर कार्तिकीला घालायचं, आणि गोल तांबे फिरून नंतर पिंडीला पाणी घालायचं. आणि पाणी सगळं न घालायचं, पाणी थोडस तांब्यामध्ये शिल्लक ठेवायचं. आणि पाणी घालत असताना आम्ही काय चुका करतो, तिथं तीर्थ घेतो. तिथं तीर्थ मंदिरात घेतलं की शास्त्र सांगते तुमचा हात उष्ट झाला, तुमचं तोंड उष्ट झालं, इथून पुढे तुमची पूजा नाही होणार. म्हणून मंदिरात गेल्यानंतर तीर्थ प्यायचं नाही, उष्ट तोंड करायचं नाही.
ते तीर्थ घरी आणायचं, जो आपलं जे हंडा असेल माठ असेल त्याच्यामध्ये तो तीर्थ टाकून द्यायचं, जेणेकरून सगळ्याला तीर्थ भेटते. ही पाणी घालायचा नियम. आता बेल व्हायचा नियम, बेल घ्यायचा आणि जो सरळ असते त्याला उलटा करून बेल व्हायचा. आणि बेल वाहत असताना जर ते त्या ठिकाणी दुसरी बाई आली आणि आपला जर बेल कमी पडला तर त्या बाईकडून जर आपण बेल घेतला तर पुण्य सगळं त्या बाईला जाते, आपल्याला काय भेटत. मंदिरात जेवढी त्या ठिकाणी वस्तू असतात दुसऱ्याच्या, आपण जर त्या वाहिल्या तर सगळ्या त्या बाईला पुण्य भेटते, आपल्याला काय भेटत नाही. हो. तिसरी गोष्ट, बेल तोडायचा. बेल कधी तोडायचा? बेल अमावस्याला तोडायचा नाही, पौर्णिमाला तोडायचा नाही, चतुर्थीला तोडायचा नाही, एकादशीला तोडायचा नाही आणि महाशिवरात्रीला तोडायचा नाही. तो बेलाचे हे नियम आहेत. आणि बेल किती वाजेपर्यंत तोडायचा? बेल फक्त 1 वाजेपर्यंत तोडायचा. बाकीच्या फुलाला चालते 5 वाजेपर्यंत, पण बेलाला शास्त्र सांगते फक्त 1 वाजेपर्यंत बेलाला तोडायचं. आणि ते बी स्त्रियांनी बेल तोडायचा नाही, मुलाला किंवा मुलीला बेल तोडायला लावायचा. हा नियम आहे बेलाचा. दुसरं, बेल तोडत असताना बेलाच्या फांद्या तोडायच्या नाहीत. शास्त्र सांगते बेलाच्या जर फांद्या तोडताल तर तुमचा वंश त्या ठिकाणी नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. बेलाच्या फांद्या तोडायच्या का? हे बेल म्हणजे साक्षात भोलेनाथाचाच एक अवतार आहे. हे भोलेनाथच आहे. मग हे बेलाचं शास्त्र सांगितलंय. नंतर त्या ठिकाणी सांगितलंय भस्माचं शास्त्र. हो, विभूत. विभूत ज्या ठिकाणी आपण जर कपाळाला धारण केली आणि आपली विभूत जर दुसऱ्याने पाहितली तर त्या ठिकाणी त्याला गंगेचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. विठाला बेल जर त्या ठिकाणी महाराज एकच झाड असेल आणि ते सांगितलं शास्त्रांनी, बेलाचं झाड आपल्या डोक्याच्या वरी असलं पाहिजे. बेलाचं झाड खाली जर असलं तर तोडायचं नाही. का? ते बेलाचं झाड अजून लहान आहे. हो, हे बेलाचा नियम सांगितलेला आहे. आणि चौथं कारण सांगितलंय की बेल त्या ठिकाणी जर भेटतच नसल तर सरळ मंदिरामध्ये यायचा, ज्याने बेल व्हायला ते बेल उचलायचा, घरी आणायचा, धुयायचा आणि डबल व्हायला तरी चालतो महाराज. का? शास्त्र सांगते बेल कधी शिळा होत नाही. एखाद्याला शुगर असेल, बीपी असेल, त्यानं रोज 1 पान जरी बेलाचं खाल्लं तर त्या ठिकाणी बेलाचा परिणाम असा होतो की त्याची शुगरही जाती आणि त्याची त्या ठिकाणी कुठले आजार निघून जातात. हे बेलाचं शास्त्र सांगितलेलं आहे. म्हणून असे वेगवेगळ्या पूजा जर आपल्याकडून घडल्या, हे शास्त्र आहे महाराज. म्हणून नेहमी पूजा करत असताना आपल्याकडून काही काही चुका व्हायला, किती जरी पूजा केली तर आपल्याला फळ प्राप्त होईल. म्हणून शास्त्र सांगतं त्याचं वर्म कळालं आणि वर्म कळालं की त्या ठिकाणी देवाची प्राप्ती होती. विठाला असा हा भगवान भोलेनाथ. हातामध्ये त्या ठिकाणी त्रिशूळ आहे, गळ्यामध्ये साप आहे आणि पुढे काय करतात? अभंगाचं दुसरं नरहरी महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की अहो आमचा भगवान भोलेनाथ भस्म लावतात, त्या ठिकाणी हातामध्ये त्रिशूळ आहे, पण वस्त्र कोणते घालतात? हो का? माणसाची कपड्यावर महाराज पारख असते. बघा तुम्ही, जर कपडे चांगले असतात तर लोक त्या ठिकाणी लगेच ओळखतात यांची कोणची त्या ठिकाणी क्वालिटी महाराज. हो, आणि कपडे जर त्या ठिकाणी अंगावर मळके असतात तर महाराज म्हणतात कुठून तरी आले असतात. म्हणून कपडे घालत असताना शास्त्र सांगते चांगले कपडे घाला. शास्त्रच नाही तर ज्ञानोबाला विचारलं, ज्ञानोबाराय कपडे कसे घाला?
तर ज्ञानोबाराय म्हणतात एखादी कुलीन जर स्त्री असेल, चांगल्या घराण्यातली जर स्त्री असेल ना, तर ती चांगल्या घराण्यातली स्त्री ज्ञानोबाराय म्हणतात का कुलीन घराण्यातली स्त्री अवयवाते लपवी. हो का कुलीन घराण्यातली स्त्री आपले अवयव लपून त्या ठिकाणी ठेवते, ज्ञानोबाराय सांगतात. म्हणून शास्त्रानं सांगितलंय कपडे खैरे भांडे न घालता कपडे चांगले घाला, कारण कपड्याहून तुम्ही कोण्या देशातले आणि कोण्या संस्कृतीतले येते हे कपड्यावर कळते महाराज. नाही तर हल्ली एवढं कपड्याचं बेदर झालं महाराज, कोणी कोणाचे कपडे घालायले काहीच कळलं महाराज. आम्ही असं रांगेला उभं राहिलो आळंदीमध्ये दर्शनाला, समोरून एक लेडीज उभं होती, अंगामध्ये पुरुषाचे कपडे, टी शर्ट खाली जीन्सची पॅन्ट. आम्हाला उशीर होऊ लागला म्हणून मी सहज म्हणलो, ए रामू होय ना रे बाजूला. ते दणकन म्हणले, अय्या मी रामू नाही मी सीमा आहे. मला काय माहिती हो असे कपडे घातलं कसं काय कळत म्हणले. हो मग मला वाटलं पाठी मग तिचे वडीलच आहेत काय की. मी नाव तुमच्या पोरीला सांगा ना मामा. हे मी मामा नाही मी सीमाची आई आहे. काय करा म्हणलं बाबा, असं कळच झालं महाराज कोण आहे तर बाप कट हे पोरग का पोरगी वेळ लागन. मी असे कोणी कोणाचे कपडे घालायले. शास्त्र सांगते महाराज जपून कपडे घालायचे. हो का आपण त्या ठिकाणी स्त्री आहेत ना तर स्त्रीचेच कपडे घालायचे. शिवपुराणात सुंदर प्रमाण आलं. शिवपुराणात सांगितलं हे जे मनगट आहे ना, मनगट लहानपणी मुलीनं हे मनगट रिकामा ठेवायचं नाही. का हे मनगट जर तिनं रिकामे ठेवलं तर शास्त्र सांगतंय तिनं जेवढे व्रत केले तेवढे व्रत तिचे निष्फळ होतात. या व्रतानं मनगट जर रिकामं केलं तर वक्ते बाबा महाराज म्हणायचे, ज्या मनगटामध्ये हातामध्ये बांगडी नाही त्या मनगटाचा आम्हाला स्वयंपाक सुद्धा खायचा नाही. का ते नैवेद्य देवाला चालत नाही आणि तिनं केलेले व्रत वैकल्य ते निष्फळ होतात. का हे मनगटामध्ये ताकद आहे महाराज. या मनगटामध्ये त्या ठिकाणी हे मनगट उघडं ठेवायचं नाही. का अलंकार का घालायचे. हो पायातले चैन सांगतात, दोन पायात चैन असतात, त्या दोन पायातले चैन एका पायातलं चैन म्हणते पोरी पाय जपून टाक. का पाय जर त्या ठिकाणी चुकला तर माहेराकडे इज्जत जाईल. एक चैन सांगते आणि दुसरा चैन सांगते पोरी जपून पाय टाक. हे जर पाय बदलला तर सासरकडली इज्जत जाईल हे चैन सांगतात. म्हणून तर चैनाला त्या ठिकाणी 3 घोंगरं असतात. 3च घोंगरं घालायला पाहिजे, जास्ती घोंगरं घालायचे नाही. 3 घोंगरं छान छान वाजतात आणि वेळेवेळेला पाय टाकला की ते पाय टाकत असताना आठवण करून देतात, सरळ पायचा टाक बरं का, वाकडा पाय पडू दे नको, इज्जत जाईल संसारातली. हे पायातले सांगतात. कानातले काय सांगतात, कानातले हे सांगतात की गावात आल्याच्या नंतर आमच्या घरात नांदत असताना शेजारी पाजारच्या बाया एवढ्या व्यवस्थित नाहीत, तुला काही बी सांगतात आणि वाईला काढतात, म्हणून इकडला ऐक हे कानातलं हलर हलर सांगत आहे. आणि दुसऱ्या कानातलं म्हणते ह्या कानानं ऐक आणि ह्या कानानं सोडून दे, हे कानातलं सांगतात महाराज. हो मंगळसूत्र काय सांगते, मंगळसूत्र शासकाने काळा मणी आणि दुसरा त्या ठिकाणी चमका मणी असते. हे मंगळसूत्र तुम्हाला आम्हाला सांगते संसाराचं जगत असताना कधी काळे दिवस येतात आणि काळे दिवस आले की कधी सोन्याचे दिवस येतात, म्हणून घाबरू नको. आणि हे मंगळसूत्र इथं लागलं की इथं घाटी असते. ही घाटी काय करते, जो थायरॉइडचा रोग यायलाय ना, हा थायरॉइडचा रोग ते मंगळसूत्र सोन्याचं असल्यामुळं ते थायरॉइडचा रोग आपल्याला होत नव्हता, होत नाही. पण कोणाला काय झालं की ते मंगळसूत्र इथं आणलं महाराज, कळलं झालं घातलं का नाही. हो किती अवघड आहे बघा ना महाराज. कुठं आपली संस्कृती चालली, कुठं काय चाललंय. ही सगळी माती त्या भिंतीवर जे टीव्ही का ती टीव्ही त्या टीव्हीने केली महाराज. हो त्या मालिका डुप्लिकेट बघायच्या आणि आपल्या डोक्यात घालायच्या. ती मालिकातली बाई रडली इकडे ही बाई रडती, तिचा मूडच कापवते महाराज. हो किती शास्त्र गोड आहे महाराज. वाचायचं असेल तर महाराज सुंदर ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, एवढे चांगले सगळे शास्त्र. हो म्हणून शास्त्र सांगतंय की हे तुमचे अलंकार आहेत महाराज. मग हे भगवान भोलेनाथाचे अलंकार कसे कपडे घालतात. भगवान भोलेनाथ म्हणतात हे तुमचे कपडे एक ना एक दिवस फाटणार आहेत, पण मी माझे कपडे काय घालतो, मी माझे व्याघ्र चर्म त्या ठिकाणी घालतो. का गज चर्म, गज म्हणजे हत्ती, हत्तीचं कातड त्या ठिकाणी पांघरतो. आणि बसायसाठी काय असं तर वाघाचं कातड असं. का वाघाचं कातड घेतलं बघा, वाघाचं कातड याच्यासाठी घेतलं की वाघाचं जर कातड पांघरलं तर जंगलामध्ये मुंग्या कीटक हे वाघाच्या कातड्या येत नाहीत आणि आल्या नसल्यामुळं साधना करायला सोपं आहे, म्हणून त्या ठिकाणी व्याघ्र चर्म घेतलं. आणि गज चर्म कशासाठी घेतलं, गजासूर नावाचा राक्षस होता, या गजासूर नावाच्या राक्षसाला भगवान भोलेनाथाने मारलं. मारायच्या टायमाला त्याने सांगितलं भोलेनाथा मला तुम्ही मारताय पण मरता मरताय माझी इच्छा आहे
मी जरी मेलो तर माझं कातडं काढा आणि माझ्या कातड्याचं तुम्ही काय करा, अंगाला शर्ट करा, कपडे करा, घाला. त्याने सांगितलं ठीक आहे. भोलेनाथाने सांगितलं, आशीर्वाद दिला आणि या गजासूर नावाच्या राक्षसाला मारलं. म्हणून भगवान भोलेनाथानं गज चर्म अंगामध्ये धारण केलं. विठाला आणि मग अशा प्रकारे कंठी सोबे वासुकी हार, अशा प्रकारे वासुकी हार धारण केला. आणि मग म्हणले नरहरी महाराज म्हणतात, माझ्या भोलेनाथाचे मित्र कोण आहेत? म्हणजे मित्र कोण आहेत? माणसं नाहीत. मग अभंगाचं तिसरं चरण. नरहरी महाराज म्हणतात की माझ्या भोलेनाथाचे मित्र कोण आहेत महाराज? हो, शास्त्र सांगतंय तुमची संगत जर चांगली असेल तर तुमची त्या ठिकाणी पंगतही चांगली होईल आणि जीवनही चांगलं होईल महाराज. म्हणून संगतीला त्या ठिकाणी फार महत्व द्यायचं. कारण संगत जर एकदा चुकली तर आयुष्याची पंगत चुकती महाराज. हो, म्हणून माझ्या भगवान भोलेनाथाचे मित्र माणसं नाहीत. का? कारण भोलेनाथाला माहित होतं पुढे कलियुग येणार आहे आणि कलियुगामध्ये माणसं बदलणार आहेत महाराज. म्हणून भगवान भोलेनाथ म्हणले आयुष्यात जीवनात ज्याला कोणीच नसल तेच मला त्या ठिकाणी मित्र करायचे. म्हणजे कोण करायचे? म्हणजे भूत. का? कारण भूतच असे की कोणाला जर नाव जरी घेतलं तर माणसं भेटतात महाराज. हो, तुकाराम महाराज म्हणले हे भगवान भोलेनाथाची भूत येत, पण आमचं एक सुद्धा भूत आहे म्हणले महाराज. हो, ते पंढरपूर भूत राहते महाराज. हो, किती मोठं भूत आहे म्हणले? पंढरीचे भूत मोठे, पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, 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 पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, येथे जाऊन टाकेली, गेला नाही परत. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे, येथे तो पंढरीचं भूत मोठे, आल्या गेल्या झडपे वाटे. आमचं एक भूत आहे म्हणले महाराज. हो, पण हे भूत महाराज आमचं वेगळं आहे म्हणले. पण भगवान भोलेनाथाचे मित्र जर कोणी असेल तर ते काय आहेत? भूत आहेत महाराज. का? शास्त्र सांगतं जर मित्र जर चांगले नसेल तर महाराज धोका व्हायला वेळ लागत नाही. हो, आमच्या इकडं आता लग्न सराई चालू आहे. मधल्या मित्राने काय केलं? लग्नच जमणं. सध्या पोरीचं लय अवघड झाले महाराज. पोरी हायता पण लोक काय म्हणतात महाराज पोरीच नाहीता, पोरी हायता पण पोरं चांगले वागत म्हणून पोरी देतात लोक. हो, पोरायचं लग्न जर व्हायचं असेल तर पोराने एकच करायचं, ज्याच्या लग्नात जातात ना त्या लग्नात नाचायचं नाही. हो, लग्नात जर नाचला तर जे गावातले लोक आलेले असतात का म्हणतात सावरा टाकायला पोराला पेलीगड्या म्हणतात. हो, त्यानं न पेलो पण नाचलं म्हणतात पेलीगड्या. हो, लग्नच जमन
काय करावं एक जण म्हणला थांबा म्हणला एक काम करतो काय म्हणला काय करावं आमची पोरगी म्हणला तोतरी नवरदेव आला नाव सांगितलं की नवरदेव म्हणजे मला नाही पसंत हो पण आता असं झालं मला कोरोनामध्ये नकट्या पोरीला कटल्या का तोंड दाखिलं की ते मला उघडू नको उघडू नका मग मास्क लावलेलं चपटी का नकटी कळत नाही घरी गेल्यावर काढल्या हा म्हणजे नकटी आली जाऊ द्या म्हणजे घ्या दखून आता हो आमच्या इथं महाराज एका पोरानं मुकीच आणली म्हणलं अरे कस काय त्यानं म्हणलं आम्ही रिक्षावलेलं होतं काय ज्याची बायको मुकी तो सगळ्यात सुखी म्हणलं बरं हो मला आधी सांगितलं असतं मी विकली असती म्हणलं हो मला भेटच न झाली काय जी गाडी भेटली ती घराची निघायचं म्हणलं आता लय अवघड कंडिशन झालं म्हणलं आमची पोरगी म्हणला तो तरी म्हणला काय व्हायला म्हणला तो बघू एखाद्याला बसू म्हणला झाली मला सोयरीक झाली नवरदेव आला बसला पोरीला नाव विचारलं की मधल्या मित्रानं गप्पन नाव सांगितलं की मला पोरगी पसंत आहे आधीच भेटन आता काय करा म्हणला तुमच्याच गावची मंडप सिस्टीम सगळं आहे संध्याकाळी लग्न जावं म्हणलं घरी जातच नाही वापस ठीक आहे म्हणले लोक घ्या म्हणले बोलून तिकून वराड आलं इकून आलं जमाजमीला रात्र झाल्या मग मंगळाष्टिका हातामध्ये हार फिर दिला स्टेजवर नवरदेव नवरी मंगळाष्टिका सुरू आता हे जे अशा मुरकुल्या असतात अशा किती मोठी जरा होती अशी मुरकुली मोठी होती लग्न सुरू लागलं झालं की तिथला काय झालं की ते अशा नळ्या लावल्या की किडेला येतात ते किडे त्यातल्या नळीवरल्या किड्याला वाटलं कवर नळी बसवा नवरदेवाचा तमाशा बघाव म्हणजे उडत आला नवरदेवाच्या कानावर बसला हो जसा नवरदेवाचा कानावर बसला आणि ते पाहितला बाबा नवरीनं हो नवरीनं पाहितला नवरी म्हणजे भया मी तर तोतली किला तर बसलाय आता कथा कला अवगत झालं की म्हणे आता तिला वाटलं सांगाव तुम्ही तोतरी आणि नाही सांगाव तर नवला बैला हो किती अवघड आहे म्हणजे किड्याला काय दम निघण मला किडा आधी टोपा होता नवरदेवाच्या ते टोपावून हळूहळू खाली आला की म्हणजे बया काय खरं तिचं ना आता इकून तिकून नवला चांगला मिटला आणि पहिलाच होते का काय त्या जमलं म्हणली ते मी तोतली नवला पहिला जमलं म्हणजे आता दोघांचा संसारच जमल्या म्हणजे काय करावं का म्हणली हळूहळू किडा खाली म्हणली बाई येते खाली आता मंगळाष्टिका ढोरावणी म्हणायले ते ब्राह्मण त्याला ऐकू येत झाले काय करावं म्हणली काही का होईना म्हणली मग नवला बैला हो द्यायचा नाही म्हणजे हो द्यायचा नाही हो मग हलूच म्हणली तिला किड्याला काय ऐकू येते तिकडा जास्तीत जोराला खाली आलाय ती म्हणली तिडा खाली आला म्हणजे माय बैला होते याला खाली जे खाली आला जे घुसणार ती म्हणली आता जे होईल ते होईल मोठ्यानं म्हणली तिडा नवरदेव म्हणला तुताय अरे म्हणले नवरदेव मुकान हे बी मुक्ती मध्ये पळा सगळे बैरेच झाले म्हणले माय विठाला सगळे तोत्रेच निघाले म्हणले जे लाडू घेतले तयार केलेले एकमेकाच्या अंगावर फेकून निघाले महाराज आणि मग म्हणले अरे स्वैरिक कोण जोडली हे मध्येच तर बघा म्हणले हे निघाला नवरदेवाचा मित्र म्हणले काय राव म्हणले मला बी तोत्री पोरग करून दिली मी बी तोत्रा निघालो म्हणले या असा मित्र नको म्हणून भगवान भोलेनाथ म्हणतात मला असे मित्र नको मग मला असे मित्र पाहिजे की माझे त्या ठिकाणी भूत आहे म्हणून असे भूत त्या ठिकाणी कस काय आनंदात नाचू लागले तर त्या ठिकाणी भगवान पार्वती सोबत भगवंताचं लग्न झाल्याच्या नंतर नंदीवर बसले आणि नंदीवर बसल्याच्या नंतर वऱ्हाडाला सगळ्या बोलून घेतलं आणि वऱ्हाडाला बोलून घेतल्याच्या नंतर सगळे वऱ्हाड आले पण नंदी त्या ठिकाणी भगवंताने सांगितलं सगळे वऱ्हाड म्हणजे हे माणसं आहेत पण माझे खरे वऱ्हाड खरे मित्र जर कोण असेल तर ते भूत आहेत म्हणे सगळ्या भूताला बोलून घ्या मग जेवढे जगात स्मशानभूमी आहेत तेवढे भूत एकत्रित केले आणि भूत एकत्रित केल्यानंतर नवरदेवा तोंड पुढे असते पण भगवान भोलेनाथ नंदीवर उलटे बसले आणि उलटे बसल्याच्या नंतर सगळ्या भूताला म्हणायला लागले आणि नुसते बघताच काय म्हणले तुम्ही काय करा आपली वरात त्या ठिकाणी जाणार आहे पर्वतराजाच्या घरी आपण सगळ्यांना त्या ठिकाणी जप करीत वरात पर्वतराजाच्या घरी नेणार आहेत महादेव भगवान परमात्मा निघणार आहेत भूत सगळे नाचणार आहेत तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठीमाग जप करायचा जप करीत पर्वतराजाच्या घरी काय म्हणू लागले सगळे ओम नमः शिवायचा जप करू लागले
ओम नमो शिवाय ओम नमः बोले नमः हो नाचत गाचत सगळे जाऊ लागले आणि नाचत असताना सगळे भूत नाचू लागले. हे पाहून भगवान भोलेनाथाला हर्ष वाटला, आनंद वाटला. भूते वेताळ नाचती हर्ष शोक उमापती. अशा प्रमाणे त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाला हर्ष वाटला. सगळा आनंदाला पारावार नाही. भगवान भोलेनाथाचं पार्वती मातेसोबत लग्न झालं. मला वाटतं आपला टाइम झालेला आहे. 11 पर्यंत करायचं ना, 11 पर्यंत करू. जास्ती कसं असते लय जाळ घालावं. हो असं प्रमाणच आहे तुकाराम महाराजाचं. हो त्याच्यामुळं अजून वेळ भेटल्यानंतर तर येऊच की. हो म्हणजे बालासाहेब महाराज बोलितानाच की तुम्ही म्हणता याच का परत, तसं काय नाही महाराज. हो वेळ भेटला तर बघू. मग भगवान पार्वती माता आणि यांचं लग्न झालं. पण लग्न झाल्याच्या नंतर पार्वती मातेला शाप भेटला. कोणाचा? ज्या कामाला जाळलं या कामाच्या पत्नीनं पार्वतीला शाप दिला की तुझ्या पोटी संतान होणार नाही. मग तुझ्या पोटी संतान होणार नाही. पण पार्वती मातेला 2 पुत्र आहेत. कोणचे कोणचे? एक कार्तिक स्वामी आणि दुसरे गणपती राया. मग शास्त्र असं सांगते की मळाचा गणपती पार्वतीने केला. हा बरेच दिवस प्रत्येकाच्या डोक्यात प्रश्न आहे. आम्ही फिरत असताना बरेच लोक प्रश्न विचारतात. मला एका परवा दिवशी प्रश्न विचारला, महाराज काय आलू सुद्धा मला जमिनीतूनच निघत आहे, रताळ सुद्धा जमिनीतून निघत आहे. मग आलू उपासाला जमते, रताळ उपासाला जमते, मग कांदे का आकाशातून पडतात का? म्हणजे बरोबर प्रश्न विचारला तो. हो मला कांदा कस काय उपासाला जमत नाही. मी त्याला उत्तर दिलं. आता आपल्याला वेळ नाही. असे प्रश्न विचारतात. तसा प्रश्न विचारला एकाने, काय मळाचा गणपतीच्या आरती पार्वती मातेने केला तर मळ असा अंगातून निघाला कसा? किती की पार्वतीने मळाचा गणपती केला? प्रश्नच आहे मला. मळ निघून निघून अंगाचा किती निघणार? उगाच कशी गोळी. मग आम्ही डोकं लावलं की खरंच आहे गड्या. आणि ज्यावेळेस मग पुराण वाचलं त्यावेळेस शिवपुराणात असं आलं की पार्वती मातेने जे मळाचा गणपती केला त्याचं उत्तर ऐका. पार्वती मातेला दुःख झालं की आपल्या पोटी संतान होणार नाही. मग लक्ष्मी मातेकडे गेली आणि लक्ष्मी मातेला सांगितलं असं काय करा की जेणेकरून पुत्र प्राप्ती होईल. लक्ष्मी मातेने हातामध्ये वाटी घेतली आणि वाटीमध्ये चंदन आणलं आणि सांगितलं, पार्वती हे चंदन रात्री लावा आणि सकाळी स्नान करत असताना हे चंदनाची उटी काढा आणि सुंदर एक मूर्ती तयार करा आणि त्याच्यावर पंचप्राण टाका. तिथून एक मुलगा तयार होईल. तसंच केलं आणि मुलगा तयार झाला आणि पंचप्राण तयार करून एक सजीव असा त्या ठिकाणी मुलगा धारण केला. आणि मुलगा धारण झाल्याच्या नंतर तो मुलगा रक्षपाळ म्हणून त्या ठिकाणी उभा राहिला आणि भगवान भोलेनाथाने मस्तक छाटलं आणि सांगितलं याला मस्तक हत्तीचं जोडा. कोण आहे हत्ती? हा हत्ती दुसरा तिसरा नाही, हा गजेंद्र, इंद्राचा हत्ती म्हणजे गजेंद्र आहे, त्याचं मस्तक आहे. हा मस्तक कसं काय? ज्यावेळेस दुर्वास ऋषीनं शाप दिला की माझी माळ या हत्तीनं पायाखाली तुडली, मी तुला शाप देतो की तुझं मस्तक छाटल. तेच मस्तक छाटलं आणि इकडे गणपती राहायला लावलं. हो हा गणपती बाप्पाला या गजेंद्राचं त्या ठिकाणी मस्तक लावलेलं आहे. दुसरं
हा गणपती झाला कसा, हा गणपतीचं मस्तक का छाटलं, कारण भोलेनाथाला कळू नये का हा आपलाच पुत्र आहे म्हणून. ज्यावेळेस मुलगा झाला त्यावेळेस सगळे देव बघायला आले आणि त्याच देवामध्ये ज्याची दृष्टी पडली की माणसाचं वाटोळ होते, त्याच देवामध्ये एक देव म्हणजे शनिदेव आला. या शनिदेवाला त्याच्या पत्नीने शाप दिलेला आहे की ज्याच्याकडे तू पाहशील त्याचं वाटोळ होईल. म्हणून शनी मंदिरात जर गेलो आपण तर समोरल्या समोर दर्शन घेत नाही, बाजूला दर्शन घ्यायचं कोपऱ्यामध्ये. का? शनीची दृष्टी आपल्याकडे पडली की आपलं वाटोळ होते महाराज. हे त्याच्या बायकोने शाप दिलेला आहे. आणि हे शनिदेव पाहण्यासाठी तो बालक आला आणि बालकाला पाहितलं की बालकाच्या चेहऱ्यावरती काळं पडलं. मग असा काळा चेहरा नकोय म्हणून भगवान भोलेनाथानं त्रिशूळानं ते मस्तक छाटलं महाराज. हे भगवान भोलेनाथाचं कारण सांगितले. हा गणपतीला त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगतात 2 पत्न्या येतात, पण गणपतीला 3 पत्न्या येतात महाराज. गणपतीला 3 पत्न्या कोणत्या? आपण जे गणपती पुढे जी स्त्री लावतो ही स्त्री ही गणपतीची पत्नी आहे. दुसरी रिद्धी आणि सिद्धी, रिद्धी आणि सिद्धी या 3 पत्न्या गणपतीच्या येतात. गणपतीला 2 मुलं येतं, शुभ आणि लाभ. आपण जे लग्न काढतो ना, लग्न झाल्या एकूण शुभ आणि एकूण लाभ, हे गणपतीचे 2 पुत्र येतं. गणपतीला 2 सुना झाल्या, तुष्टी आणि पुष्टी. गणपतीला 2 नातू झाले, आमोद आणि प्रमोद. आणि गणपतीला 4 पंतू झाले. आपण नाव ठेवतो पण आपल्याला माहितच नाही नाव कोणाचे येतं. एक यश, वैभव, मंगल आणि आनंद हे जे आपण लग्नात लावतो, हे जे आपण नाव ठेवतो पोराचे, हे गणपतीचे पंतू येतं. यश, मंगल, वैभव आणि आनंद हे गणपतीचे पंतू येतं. असा हा गणपतीचा संसार झाला. आणि नंतर भगवान भोलेनाथाने कार्तिक स्वामीला त्या ठिकाणी जन्म दिला आणि कार्तिक स्वामीचा पाळ नक्षत्राच्या स्त्रियांनी केला. विठाला द्रोपार कुमारी द्रोपार कुमारी झाले आपले फक्त 10 मिनिटं. ज्या भोलेनाथाचा अवतार कार्य कलियुगामध्ये झालं, कलियुगामध्ये भगवान भोलेनाथ अवताराला कसे आले आणि देवाचं संरक्षण कसं केलं, फक्त 10 मिनिटं घ्यायचे आणि आपली सेवा समाप्त होती. कोणाचा अवतार आज? भगवान भोलेनाथाचा. भगवान भोलेनाथाचा त्या ठिकाणी अवतार म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज. हो, काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी? थोडासा आवाज द्या. कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं महाराज? हो का? अरे 5 सत्ता महाराष्ट्राच्या उरावरती थया नाचत होत्या. अर्थ मात्र इतकाच होता. गावच गाव लुटल्या जात होती, गावच गाव बेचिरा केली जात होती, लुटल्या जात होती आया बहिणीची इज्जत. कोण कोण वाचवणार या संकटातून? पारतंत्र्याची उणी प्रत्येकाच्या मनात होती, पण स्वातंत्र्याची उणी फक्त मासाहेब जिजाऊंच्या होती. याच मासाहेबाने शिवाय देवगिरी प्रार्थना केली, हे देवी कष्टकऱ्यांचं राज्य येण्यासाठी, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी मला एक असा पुत्र दे, त्यांचा गोडवा सर्वांच्या हृदयामध्ये चिरंकाळ टिकून राहिला पाहिजे. अखेर एक वात जो अशी पेटली, वातन ज्याची विजली हो, ती गर्भनभातली विजली हो, काळ्या रात्रीतून ध्रुव बोला असा एक महान ध्रुव तारा हो. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी एक किल्ला त्या ठिकाणी शिवनेवरती एक सूर्य मावळत होता आणि एक सूर्य जन्म घेत होता. त्या सूर्याचं नाव राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. अरे बोलो की कहाणी पारों लिखी, रात की कहाणी तारों लिखी, छत्रपती किसी के बंदे नहीं क्योंकि उनके कहानी उनके तलवार ने लिखी. असा या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एक 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 किल्ले महाराज घेऊ लागले आणि घेत असताना ही बातमी भर किल्ल्या दरबारामध्ये बडी बेगमच्या साहेबाच्या समोर गेली आणि बडी बेगम साहेबा भर दरबारात बोलली, जाओ है कोई जो शिवा को शिकस्त देगा. दरबार भजला होता. साऱ्या दरबारामध्ये हसते हसते सरदार उभे होते, साऱ्यांच्या मानाखाली होत्या. कोई नहीं, जाओ जो कोई शिवा को शिकस्त देगा, जो कोई शिवा को मार गिराएगा वही बनेगा वजीर आलम, वजीर आलम. साऱ्यांच्या मानाखाली होत्या. त्यांना माहित होतं शिवाजी महाराजाला पकडल्या जायचं म्हणजे मृत्यूशी खेळ नाही. अरे ढाल तोडून वार करतीला तलवार म्हणतात, ढाल तोडून वार करतीला तलवार म्हणतात. महाराष्ट्रात एकाच वाघ झाला, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. घाबरले सगळे. पैजेची विडे ठेवली होती आणि तेवढ्यामध्ये कोणाच्या तरी पावलाचा कर 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 असा आवाज आला. सर्वांच्या माना वळल्या. कोण? धिप्पाड असा देह असणारा अफजल खान समोर आला आणि बोलला, बडेगम साहेबा मैं लावूंगा शिवाजी राजे, बहुत खूप. पैजामध्ये विडा उचलला.
कोपामध्ये ठेवला, निघाला फौज घेऊन. इकडे राजांनी कळाली बातमी, राजा 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 अफजल खान येतोय. राजाने सांगितलं कसा दिसतोय, सगळं वर्णन केलं. सांगितलं आता एक काम करा, आई भवानीची शपथ, भगवान भोलेनाथाची शपथ, रुद्राभिषेक करा आणि भगवान भोलेनाथाला सांगा या 32 दाताच्या बोकडाला आम्हाला मारण्यासाठी शक्ती दे. भगवान भोलेनाथाने शिवाजी महाराजाला आशीर्वाद दिला. हातामध्ये वाघनखे घातलं, शाम्याना टाकला, सोबत अंगरक्षक 10 घेतले. शाम्यानामध्ये त्या ठिकाणी अफजल खान उभा राहिला. शिवाजी महाराज अफजल खानासमोर उभे राहिले आणि अफजल खान शिवाजी महाराजाला म्हणते, अरे डरभूक आहे का, तू डरता है आमसे इतना? ते शिवाजी महाराज म्हणतात, अरे काय भ्यावे तर प्रभू रामचंद्रास भ्यावे, आपणास कोण भेटे, तू कोण आहेस आम्हाला माहित आहे. डरभूक आहे का, तू डरता येत ना, चल मुजरा कर आम्हास. तसे शिवाजी महाराज म्हणतात, अरे आमच्या आबासाहेबानं आणि आमच्या आऊसाहेबानं शिकवलंय, केला तर मुजरा आणि दिला तर दणका, केला तर मुजरा आणि केला तर मुजरा, त्या ठिकाणी छाटली तर मान तुझ्या त्या ठिकाणी सुरवीरांची, तुझ्यासारख्या नरकाची नाही. चल हाट. असं दचकला अफजल खान, काय बोलतो काय, अरे कालचा परवा भेटो म्हणतोय आणि भेट नाहीस. अरे तुला कोण भेटय, तू कोण आहेस आम्हाला माहित आहे. आओ हमारे गले लग जाओ. समोर गेले, आलिंगन दिलं, कुस बदलली, पुन्हा कुस बदलली आणि सप्तशी महाराज बगलामध्ये मान दाबलं, सप्तशी कट्यार टाकली, वाट फुका गेला आणि हर हर महादेवाची घोषणा केली. महाराजाने बिछा काढला, सप्तशी को बसला, तर त्या ठिकाणी खान फाडला. बचाव बचाव म्हणून झोकांडे येऊ लागला. तेवढ्यामध्ये सय्यद बंडाला पाहितलं, अफजल खानाला मारलंय. सय्यद बंडाने हातामध्ये तलवार घेतली, दानपट्टा घेऊन धावत येतोय. शिवाजी महाराजाला उडवणार. तेवढ्यामध्ये शिवाकाशीनं एवढ्या मोठ्यानं वार केला की वरच्या वडी जीवा महारानं सप्तशी मुंडकं छाटलं आणि त्या ठिकाणी सांगते, अरे सळसळते रक्त शिवाचे भक्त, कपाळी भगवाटीला आलं आलं भगवादळ, कोण आडवी या वादळा, आमचा नाद करायचा नाही, आमचा नादच खुळा, सांगतोय शिवाचा मावळा, सांगतोय शिवाचा मावळा. सप्तशी मुंडकं छाटलं, हात छाटले आणि सांगितलं, महाराज जिवंत आहात ना. म्हणे महाराज म्हणले, काळजी करू नका, जा प्रतापगडावरती भगवा झेंडा फडवा का, आम्ही मोठा अफजल खान फाडला. त्यास महासाहेबांनी विचारलं, शिवबा एवढी शक्ती आली कशी? महासाहेबांनी विचारलं आणि शिवबा राजाने नतमस्तक केलं, सांगितलं, आऊसाहेब सगळी शक्ती माझ्या भगवान भोलेनाथाने दिली. अफजल खान जर फाडला असेल ना तर सगळी शक्ती शिवाची आहे, सगळी शक्ती त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाची आहे. एवढी कृपा माझ्यावरती महादेवाची आहे, म्हणून कुठलंच कार्य त्या ठिकाणी मला कमी पडत नाही. पहिली शपथ घेतली त्यावेळेस रायरेश्वरावरती भगवान भोलेनाथासमोर स्वतःचं रक्त, त्या ठिकाणी रक्ताचा अभिषेक घातला आणि अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांना आपले स्वराज्याचं तोरण बांधलं. असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे साक्षात भगवान भोलेनाथाचे अवतार आहेत. असे हे नर म्हणतात, असा भगवान परमात्मा शृंगार आहे. वागतो कसा कसा आहे आपण त्याचं शेवटचे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे
महाराजांचा चार चरणाचा अभंग आपली वेळ त्या ठिकाणी संपलेली. महाराज रती महारथी गायकर आपल्या महाराष्ट्राचं त्यात मराठवाड्याचं असं घोषण आहे. महाराज या मराठवाड्यामध्ये 3 संत झाले. गुरुवर्य वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर, गुरुवर्य वैकुंठवासी मारोतराम महाराज दस्तपूरकर, गुरुवर्य वैकुंठवासी मोतीराम महाराज फळेकर या साधू संतांना महाराज हरिभजनी हे ढवळले जग. सहज रात्रभर त्या ठिकाणी कीर्तन केले आणि कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला साधू संतांनी मार्ग चांगला दाखवला आणि मार्ग दाखवत असताना हे सुंदर असे महाराज गायक मंडळी तयार केली. साधू संतांचा एवढा आशीर्वाद आहे. गुरुवर्य मोतीराम महाराज, मारुतराम महाराज, काय महाराज याचे थकलेले असले की सहज म्हणायचे कर बरं कीर्तन उभं राय. आज महाराज त्यांनी सहज उभं केलेले कीर्तनकार आज आपल्या मराठवाड्यामध्ये एवढे महाराज
की त्यांचा आशीर्वाद आहे, काहीच कमी पडत नाही. आणि किती वैराग्य या तारकळस पुरकळस मध्ये एका शाहूकारांनी मारुतराव महाराजाला 7 फुलं धोंड्याच्या महिन्यात सोन्याचे केले. 7 फुलं. कीर्तन सुरू झालं आणि हार घालायच्या टायमाला ते 7 सोन्याची फुलं महाराजाच्या मांडीवर ठेवले. महाराज बसून कीर्तन करू लागले. 7 सोन्याचे फुलं मांडीवर टाकले आणि कीर्तन झालं. सोबतच्या व्यक्तीला म्हणले आता पुढचं कीर्तन कुठे आहे? तर त्या व्यक्तीनं सांगितलं महाराज पुढचं कीर्तन आपल्याला पूर्णला जायचंय. तस्याला तसे उठले आणि ते मांडीवर टाकलेले सोन्याचे 7 फुलं खालीच पडले आणि त्या फुलावर पाय दिला आणि पुढे गेले. आता आयसे होणे नाही महाराज. हो, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या किती महाराज. हो, एवढं वैराग्य. त्यांची परंपरा ठाकूरबुवाची परंपरा. काय परंपरा ठाकूरबुवाची? ठाकूरबुवाची पत्नी आणि त्यांची बहीण नदीवरती आंघोळ करण्यासाठी गेल्या. मग त्यांच्या बहिणीनं काय केलं, आपली साडी ठाकूरबुवाच्या पत्नीला दिली आणि ठाकूरबुवाच्या पत्नीनं त्याच्या बहिणीला साडी दिली. एकमेकाच्या साडी बदल झाल्या. मग ही जी बहिणीची साडी पत्नीनं घातली तिकडे तोंड करून साडी वाळू घालायला लागल्या. ठाकूरबुवा पाठीमागून आले आणि आपल्या बहिणीला आवाज देण्यासाठी अंगावर साडी पत्नीने घातली होती, पण माहित नाही, त्यांना वाटलं आपली बहीण आहे म्हणून तिने सांगितलं अगं अक्का, ए ताई उशीर झाला, चला घरी. घरी चला म्हणले की त्यांच्या पत्नीनं मान वळवली आणि पाहितलं तर त्यांची पत्नी निघाली. अहो म्हणजे मी तुमची पत्नी आहे, ताई नाही. त्याने सरळ सांगितलं आता आजपासून तू आमची पत्नी नाही, तू आमची ताईच आहेस. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या ज्या कानी आता आयशे होणे नाही महाराज. हो, याला संत म्हणतात, याला वैराग्य म्हणतात. आता असे होणार नाही महाराज. आता फक्त सगळे पैशासाठीच पळणं चालले महाराज. हो, झाले संत, अजून आता इथून पुढे नाही होणार. सुंदर असा तुमचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे असाच कार्यक्रम होऊ द्या. ज्यांचं कार्यक्रमाचं त्या ठिकाणी माध्यम आहे, जे कार्यक्रम करतायत असे आमचे त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबजी महाराज साबळे, आणि तसंच यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला आमचे गंगाधर मामा. त्या ठिकाणी सुंदर गायन त्यांनीही केलं. आमचे गुरुवर्य गुरुबंधू असणारे त्या ठिकाणी काय म्हणजे गौरव महाराज. हो, गौरव महाराज आमच्यासोबत आलेले दीपक महाराज. आणि विशेष एवढं सगळं असून या कार्यक्रमाची पुरावा म्हणजे शूटिंगवाले मामा. जोरदार टाळ्या वाजवा. नाही तर महाराज सत्यात सुद्धा शूटिंग नाही, एका दिवसाचा कार्यक्रम असून शूटिंग आहे महाराज. आणि तुमच्यापर्यंत ज्या माझा आवाज ज्यांनी पोहोचला असे आमचे देऊळगावकर, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. का सिस्टीम म्हणजे सिस्टीम आहे. इथं बोललं तर मागून ध्वनी आलाय. हो, नाही तर काही माईक असे असतात दगड घातले तरी हलवून येत नाही. हो, त्यांनाही धन्यवाद. आणि तुम्ही सर्व श्रोतृमंडळ अगदी छानपणाने ऐकले, तुम्हालाही धन्यवाद. आणि इथंच पुढे सेवेला पूर्ण राम ज्ञानेश्वर. Namaskar.